नमस्कार. मी संकल्प फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. आज खरोखर 125व पुष्प गुंफण्यासाठी संवाद सारखीचं आपण इथं जमले आहोत. त्या आजच्या विषयाकडे जाण्यापूर्वी संकल्प फाउंडेशन विषयी जे कार्य आहे गेल्या 12 वर्षाचं त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो. नंतर आपण आजच्या या सत्राला सुरुवात करूया. संकल्प फाउंडेशन गेले 12 वर्ष ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही माध्यमातून कार्यरत आहे महाराष्ट्रातल्या विविध भागात. आम्ही आमचं ज्या संस्थेचं तत्व आहे मुख्य हे महात्मा गांधीजींचं खेड्याकडे चला, स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंसांचं शिवभावे जीवसेवा या तत्वाने आमचं एनजीओ काम करतं. गेल्या 12 वर्षात ग्रामीण विकास असेल, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, महिला सबलीकरण अशा विविध क्षेत्रात आमचं काम चाललंय. आणि जेव्हा समाजासाठी समाजातील विविध घटकांसाठी काम करण्यासाठी संधी मिळते तेव्हा निश्चितच आमच्या संपूर्ण टीमला अभिमान वाटतो. आमच्या एनजीओची एक छोटीशी व्हिडिओ क्लिप मी इथं शेअर करतो, नंतर आपण पुढे. विशाल जी। हॅलो विशाल जी। बोला बोला. हा, माझं आता याच्यावर होतं, मी शिफ्ट होतो, फक्त मी लॉग इन करतो हो, याच्यावर. चालेल चालेल, तुम्ही हे चालेल सुरू ठेवा तोवर तिकडून लॉग इन करा. चालेल चालेल. झालं झालं, चालू आहे. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूलें, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूलें। माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले, निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है, शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले, निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजनहीन विज्ञान। जेव्हा आमच्या सगळ्या फिजिकल ऍक्टिव्हिटी बंद होत्या, आम्ही ऑनलाईन वेबिनार सिरीज सुरू केली की ज्याच्यात अगदी ग्रामीण विकासापासून तर अगदी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन असेल. त्या काळात जे
त्या संपूर्ण कालावधीत जेव्हा सगळ्या फिजिकल ऍक्टिव्हिटी बंद होत्या, आम्ही ऑनलाईन वेबिनार सिरीज सुरू केली की ज्याच्यात अगदी ग्रामीण विकासापासून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन असेल, यासोबतच त्या संपूर्ण कालावधीत सगळ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन होईल अशा पद्धतीने शेतीचे विविध पद्धती, जसं मिलेट्स फार्मिंग असेल, ऑर्गॅनिक फार्मिंग असेल, नॅचरल फार्मिंग असेल, याबद्दल पण आम्ही व्याख्यानांचे आयोजन केले ऑनलाईन स्वरूपात. यासोबत त्या संपूर्ण कालावधीत खूप जास्त लोक टीव्हीची स्क्रीन, मोबाईलची स्क्रीन आणि कम्प्युटरची स्क्रीन वापरत होते. त्यावर कसं कंट्रोल करावं यासाठी देखील आम्ही वर्कशॉप घेतले पॅरेंट्सचे आणि त्यांच्या पाल्यांचे, की ज्यातनं त्यांना एक शिस्त मिळावी की याचा सगळ्यांचा वापर कसा करावा. हे सगळं करत असताना मी आपले दैवत छत्रपती शिवराय असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध, यासोबत विश्वशांती, जलसुरक्षा, आरोग्य आणि पर्यावरण अशा विविध विषयांवर देखील ऑनलाईन स्वरूपात व्याख्यानमालांचे आयोजन केले. हे सगळं करत असताना कुठेतरी जाणवलं की एक नवीन उपक्रम यासोबत आपण करू शकतो का, की त्यातनं संवाद घडत जाईल. म्हणून खूप विचार केल्यानंतर संवाद सारथीचा जन्म झाला. 15 ऑगस्ट 2022 जेव्हा भारत आपलं राष्ट्र 75वा स्वातंत्र्य अमृत महोत्सव मनवत होता, त्या दिवसाच्या मुहूर्तावर 15 ऑगस्ट 2022 संवाद सारथीचं पहिल्या पुष्पाला सुरुवात केली. आणि खरोखर आज आपण 125व्या या पुष्पात पर्यंत पोहोचलो आहोत. जितके 124 महानुभाव येऊन गेले, खरोखर ते त्यांच्या क्षेत्रात मास्टर ब्लास्टर आहेत, असणार आहेत आणि कायम राहणार आहेत. इतकं त्यांचं छान काम आहे. आणि जेव्हा संवाद सारथी सुरू करायचा विचार होता तेव्हा मनात होतं की जे पण अपंग किंवा डिफरंटली एबल व्यक्ती आहेत, तर त्यांच्या जीवनात खूप मोठा संघर्ष असतो. तो हा सगळा संघर्ष करत असताना त्यांच्या जीवनातल्या उणिवा कशा शोधून काढतात, यासोबतच ते त्यांच्या उणिवांवर कसे मात करतात, आपल्या जीवनाचं बॅलन्सिंग कसं शोधून काढतात. हे सगळं करत असताना जेव्हा ते त्यांच्या क्षेत्रात आपल्या सहकाऱ्यांसोबत, कधी त्यांच्यासोबत तर कधी त्यांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत स्वतःला सिद्ध कसं करतात, हा सगळा जीवन प्रवास जेव्हा आम्हाला प्रत्येक पुष्पात ऐकायला मिळतो, शिकायला मिळतो आणि तो इतरांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळते, तर निश्चितच आमच्या एनजीओला खूप सारा याच्याबद्दल अभिमान वाटतो की यातनं आम्हाला खूप नवीन गोष्टी ऐकायला मिळायला, संघर्ष कळायला, तो त्यातनं नवीन गोष्टी शिकता आल्या. मी जास्त वेळ न घेता आपले आजचे वक्ते हंसराज पाटील सर यांचा परिचय करून देण्यासाठी डॉक्टर अनिता मॅडमला विनंती करतो. डॉक्टर अनिता मॅडम. धन्यवाद सर. नमस्कार. संकल्प फाउंडेशन सामनेर आयोजित संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील पुष्प 125वे. संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील 125वे पुष्प गुंफण्यासाठी आपल्या अपंगत्वावर मात करत प्रशासकीय व क्रीडा क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे नाशिक येथील शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त तहसीलदार पदावर कार्यरत असलेले माननीय हंसराज चंद्रविलास पाटील सर आज आपणास वक्ते म्हणून लाभलेले आहे. सरांचा थोडक्यात परिचय. अनवट वाटेवरचे वाटसरू या शीर्षकाअंतर्गत प्रसिद्ध लेखिका दीपा देशमुख यांनी सरांबद्दल असे उद्गार काढलेले आहेत. भगीरथाचा वंशज तू, श्रमशक्तीचा पूजक तू, यशलक्ष्मीचा उज्ज्वल प्रहारी, चल मित्रा घे गरुड भरारी. तर ही गरुड भरारी सरांनी अगोदरच घेतलेलीच आहे. तर असे हे श्री हंसराज चंद्र विलास पाटील सर आंतरराष्ट्रीय जलतरण क्रीडापटू तर आहेतच, सरांना सर एकलव्य पुरस्कार प्राप्त देखील सर आहेत. सरांचं शिक्षण डी फार्मसी BA सर झालेले आहेत. सरांचा व्यवसाय हा सर तहसीलदार या पदावर सर कार्यरत आहे.
सरांनी आजवर यशाचे अनेक शिखरे पादांकित केलेली आहेत. सरांना राष्ट्रीय स्तरावर अनेक सुवर्ण पदके सरांनी जलतरणपट्टू म्हणून पटकावलेली आहेतच. शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील सरांनी अनेक पदके सरांना मिळालेली आहेत. सरांनी 2006 रोजी शेफिल्ड इंग्लंड आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेमध्ये कांस्य पदक पटकावलेले आहे. तसेच सरांनी 2005 मध्ये शेफिल्ड इंग्लंड आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेमध्ये 4थे स्थान सरांनी पटकावलेले होते. 2006 रोजी 9व्या पेप्सिक गेम्स कुला मलेशिया येथे झालेल्या स्पर्धेमध्ये देखील सरांनी सहभाग नोंदविला होता. 2002 साली ग्वाल्हेर येथे 3ऱ्या राष्ट्रीय दिव्यांग जलतरण स्पर्धेमध्ये सरांनी तब्बल 3 सुवर्ण पदके पटकावलेली होती. 2003 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या 4थ्या राष्ट्रीय दिव्यांग जलतरण स्पर्धेत सरांनी 3 सुवर्ण पदके सरांनी पटकावलेली. मुंबई 2004 ह्या वर्षी मुंबई येथे झालेल्या 5व्या राष्ट्रीय दिव्यांग जलतरण स्पर्धेमध्ये सरांनी 1 सुवर्ण पदक, 2 रौप्य पदक आणि 1 कांस्य पदक सरांनी पटकावलेले. तसेच सरांनी 2 सुवर्ण पदके, 2 रौप्य पदके ही 2005 मध्ये कोलकाता येथे झालेल्या 6व्या राष्ट्रीय दिव्यांग जलतरण स्पर्धेमध्ये सरांना मिळालेली होती. 2007 मध्ये पुणे येथे झालेल्या 8व्या राष्ट्रीय दिव्यांग जलतरण स्पर्धेमध्ये सरांनी 1 सुवर्ण पदक आणि 2 रौप्य पदके सरांनी पटकावलेली. 2 रौप्य पदके, 1 कर्नाल येथे झालेल्या 9व्या राष्ट्रीय दिव्यांग जलतरण स्पर्धेमध्ये 1 कांस्य पदक सरांना मिळालेले. तसेच 3 सुवर्ण पदके सरांना नाशिक येथे आयोजित दुसरी राज्य अपंग अजिंक्य स्पर्धेमध्ये 2007 रोजी सरांनी पटकावलेली. 4 सुवर्ण पदके, 2 रौप्य पदके ही सरांनी पुणे येथे आयोजित पहिली राज्य अपंग अजिंक्य स्पर्धा 2005 रोजी सरांना मिळालेली. तसेच सरांना 3 सुवर्ण पदके, ॲथलेटिक्स म्हणून 2 सुवर्ण पदके ही सरांना नागपूर 2007 येथे आयोजित महाराष्ट्र राज्य पॅरा ऑलिम्पिक असोसिएशन तर्फे सरांना बहाल झालेली. जळगाव महाराष्ट्र 2008 येथे आयोजित राज्य अपंग अजिंक्य स्पर्धेत सरांना 4 सुवर्ण पदके बहाल झालेली. तसेच 2010 साली नाशिक मध्ये झालेल्या राज्यस्तरीय पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सरांनी तब्बल 3 रौप्य पदके पटकावलेली. 2011 मध्ये औरंगाबाद येथे झालेल्या 6व्या पॅरा ऑलिम्पिक जलतरण असोसिएशन तर्फे सरांनी 1 सुवर्ण पदक सरांनी पटकावलेले. असे सुवर्ण पदकांचा पाऊस सरांच्या कार्यकर्तृत्वामुळे सरांना लाभलेला. सरांना आजवर अनेक पुरस्कार मिळालेली. त्यामध्ये सरांना राज्य अपंग पुरस्कार, जिल्हा क्रीडा अधिकारी पुरस्कार, सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून महाराष्ट्र सेवा संघ नाशिकचा पुरस्कार, देशदूत गौरव पुरस्कार, नाशिक महानगरपालिका पुरस्कार, नेहरू युवा पुरस्कार, उत्कृष्ट युवा व्यक्तिमत्व पुरस्कार अंबड यांच्याकडून लाभलेला, तसेच शंतनूराव किर्लोस्कर पुरस्कार असे एक ना अनेक पुरस्कार सरांना मिळालेले आहेत. तर असे हे आजचे आपले जे वक्ते आहेत, माननीय हंसराज चंद्रविलास पाटील सर, तरणकर्ता हंसराजाची उदात्त कहाणी ह्या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. चला तर मग आपणही संकल्प फाउंडेशनच्या संवाद सारथी या वेब संवाद उपक्रमात सहभागी होऊया आणि अडथळ्यांवर मात करत पुढे जाण्यासाठी नवीन ऊर्जा मिळवूया. तर अधिक वेळ न घेता मी पुढील सूत्रे माननीय विशाल सरांकडे सोपविते. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर अनिता मॅडम. आपण आजच्या या 125व्या पुष्पासाठी जमले आहोत आणि निश्चितच हे जेव्हा सुरू झालं तर आमच्या पाठीमागे उभं राहणाऱ्या आमच्या भावनाताई यांनी सांगितलं की आपण सुरू करूया, मी आहेत तुमच्या सोबत.
आणि याची सुरुवात झाली आणि आज 125व्या पुष्पात आपण पोहोचलो आहोत. मी पुनश्च एकदा सर्वांचे स्वागत करतो आणि माननीय हंसराज पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा जीवन प्रवास आमच्या सोबत शेअर करावा. खूप खूप स्वागत आहे सर तुमचं. धन्यवाद. नक्कीच मला तुम्ही इथं बोललो त्याबद्दल तुमचेही धन्यवाद. सर्व टीमचे तुमच्या धन्यवाद. तर माझा माझी आई 7 महिन्याची गरोदर असताना माझा जन्म 20 एप्रिल 1987 रोजी झाला आणि माझा जन्म हा प्रीमेच्युअर म्हणून झाला. जन्माच्या वेळी मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने किंवा काही काळ थांबल्यामुळे माझा जो आजार आहे मला सेरेब्रल पल्सी हा आजार झाला. त्यानंतर ह्या आजारामुळे मला साधारणतः 1 महिना काचेच्या पेटीमध्ये म्हणजे इन्क्युबेटर मध्ये मला ठेवण्यात आलेलं होतं. माझ्या या आजारामध्ये मला माझ्या शरीरातले जे काही स्नायू आहेत सगळे सेरेब्रल पाल्सी मध्ये माझ्या शरीरातले सगळे जे स्नायू आहेत त्यांची हालचाल करणे मला थोडं कठीण जातं. माझ्या प्रत्येक मसल्सची हालचाल होत नाही. ती जर हालचाल किंवा तो व्यायाम जर मी कंटिन्यू केला नाही तर या हालचाली कदाचित मंदावण्याची पण शक्यता असते. माझ्या जन्मानंतर माझ्या आई वडिलांनी बरेच नवसायास केले, सर्व झालं किंवा नातेवाईकांनी मित्रमंडळी जे कोणी काही सांगेल की हे करून पहा मग याचा फायदा होतो, ते करून पहा मग त्याचा फायदा होईल, या सगळ्या गोष्टी त्यांनी करून पाहिल्यात. तरी फरक काही पडेना. त्यानंतर हैदराबाद येथील डॉक्टर A.K. पुरोहित यांनी आम्हाला ॲक्वाथेरपी करण्यासाठी सुचवले. त्या 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 उपचार पद्धतीमध्ये त्यांचे असे म्हणणे होते की जर तुम्ही ॲक्वाथेरपी केली, पाण्यामध्ये थोडे वॉकिंग केले, पाण्यातले तुम्ही काही व्यायाम प्रकार केले तर तुमच्या स्नायूंना बळकटी येईल, तुमच्या पायामध्ये स्ट्रेंथ येईल आणि ते तुम्हाला पुढे सोयीचं होईल. मग मग कसं असतं की कधीही कोणाला सुरुवातीला एखादी नवीन गोष्ट आपण ज्यावेळी करतो त्यावेळी ते आवडेलच असं नसतं. म्हणजे सगळ्या लहान मुलांसारखं मलाही व्हायचं की एक स्विमिंगला गेल्यावरती आज सर आलेच नाही तर फार बरे होईल आणि जर प्रॅक्टिस झाली तर किती मजा येईल असं मला नेहमी वाटायचं. पण असं कधी झालं नाही. सर नेहमी वेळेवरती येत राहिले आणि प्रॅक्टिस आमची चालू राहिली आणि त्यातनं बरीच पुढे प्रगती झाली. त्याचा आपल्याला पुढे उलगडा होईलच त्या प्रगतीचा. माझ्या शालेय जीवनाची सुरुवात ही इंग्लिश मीडियम शाळेमध्ये मी ऍडमिशन घेऊन माझी झालेली होती. सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा मी माझ्या आजारपणामुळे आणि माझ्या ट्रीटमेंटमुळे मला अनेक वेळा शाळेत जायला जमायचं नाही किंवा सुट्ट्या जास्त व्हायच्या. पण मग त्या शाळेने मला एक दिवस वर्गाबाहेर बसवले होते. त्यावेळी माझ्या आईने ते पाहिलं की याला वर्गाबाहेर बसवलेलं आहे. ती त्यावेळी त्या संबंधित शाळेच्या प्रिन्सिपलकडे गेली आणि त्या प्रिन्सिपलला विचारलं तिने की त्याला बाहेर का बसवलंय बॉस. तर त्यांनी सांगितलं की हा रडतो आणि त्याच्यामुळे आमचा क्लास डिस्टर्ब होतो. तर रडण्यामागचं कारण माझं एक होतं की जेव्हा मुलांची लिंक बसायची शाळेमध्ये, जेव्हा मुलं रुळायला लागायची त्यावेळी मला ट्रीटमेंटमुळे किंवा इतर काही आजारपणामुळे मला त्या शाळेत माझ्या सुट्ट्या व्हायच्या आणि मला ती लिंक लागायची नाही. तर त्यावेळी त्या संबंधित शाळेच्या त्या प्रिन्सिपलनी एक वाक्य असं सांगितलं, त्या असं म्हणाल्या होत्या की इतना लाडला आहे तो घर पे बिठाव. मग हे वाक्य ऐकून माझ्या आईनं मला तिथून लगेचच निर्णय घेतला आणि मला त्या शाळेतनं काढून मराठी मीडियमची शाळा आहे गंगापूर रोडची नाशिक मधली वाघ गुरुजी बाल शिक्षण मंदिर इथं माझी ऍडमिशन करून दिली. आणि त्यावेळी तिथे वाघ नावाचे मुख्याध्यापक होते आणि ते स्वतः हँडिकॅप असल्यामुळे त्यांना ती जाणीव होती की ऍडमिशनसाठी किंवा शिक्षणासाठी काय काय अडचणी येऊ शकतात आणि किती स्ट्रगल करावं लागते हे तर कदाचित त्यांना जाणीव असावी. म्हणून त्यांनी एका अटीवरती मला परमिशन दिली, या शाळेमध्ये मला प्रवेश दिला, शिक्षणासाठी प्रवेश दिला. त्यांची अट अशी होती की जर याला काही मुलांच्या याच्यामुळे काही दुखापत झाली किंवा मुलं खेळता खेळता लागलं किंवा काही झालं तर याला शाळा जबाबदार नसेल आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्हाला इथं मुलाला जर शाळेत ऍडमिशन आमच्या द्यायची असेल तर तुम्ही कंटिन्यू जेव्हा शाळेच्या दिवसभर शाळेच्या बाहेर बसून त्याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे आणि त्याला जर काही लागलं कुठलं तर त्याला शाळा जबाबदार राहणार नाही. मग
ही एक अट मान्य करून माझ्या आईनं मला या वाघबोरची शाळेमध्ये मला घातलं. सुरुवातीला इथं पण असंच होतं की परत इथं पण थोडी रडारड होती. परंतु मग शिक्षकांनी वगैरे कॉपरेट करून आणि थोडस समजून घेऊन मला त्या शाळेची सवय झाली. पुढे जाऊन इयत्ता तिसरी मध्ये असताना मला शिक्षण म्हणजे थोडस थोडा लाडका होतो मी शिक्षकांचा, की कारण हँडिकॅप आहे म्हटल्यावरती थोडस अभ्यास केला नाही तरी चालेल किंवा काय, असं जो एक समज असतो तो कदाचित माझा तसा झाला होता की आपल्याला अभ्यास केला नाही तरी चालतं. पण पहिली दुसरी झाल्यावरती तिसरीला मी जेव्हा तिसऱ्या वर्गात जेव्हा गेलो, तर तेव्हा आमच्या वर्ग शिक्षक ज्या होत्या थोरात मॅडम म्हणून, त्यांनी एक दिवस मला छडी मारली. तर छडी मारली, सगळं झालं आणि मी घरी जाऊन आपण जसं आईला सांगतो की मला आज शिक्षकांनी मारलं, आमच्या वर्ग शिक्षकांनी, तर माझी आई अजून हुशार. आई मला म्हणते चल मी लगेच टीचरकडे येते. माझ्यासमोर ती त्या मॅडमला म्हणते की नाही नाही, तुम्ही फार चांगलं केलं, याला मारलं, याला जास्त शिक्षा केल्या पाहिजे. आणि तेव्हापासून मला ऍक्च्युली त्या मॅडमला घाबरून मला अभ्यासाची सवय लागली असं म्हणायला काही असं म्हणलं तर काही वावगं ठरू नये. त्यानंतर मग चौथीला जरी माझा लिहिण्याचा स्पीड किंवा इतर सगळ्या गोष्टी जरी हे असल्या, म्हणजे जमत नसल्या किंवा ते जमायला थोड्या अवघड असल्या, तरी पण माझं पाठांतर हे खूप चांगलं होतं. तर जेव्हा एके दिवशी काय झालं की चौथीला असताना आमच्या वर्ग शिक्षकांना आमच्या प्रिन्सिपलनी बोलून घेतलं शाळेच्या, की हंसराजचा अभ्यास कसा आहे बॉस. त्यांनी त्यांना सांगितलं की तो खूप त्याचा अभ्यास वगैरे खूप चांगला आहे, त्याचं पाठांतर चांगलं आहे. मग त्यांनी मग आपला आदर्श विद्यार्थी म्हणून एक आदर्श विद्यार्थी, आणि त्यावेळी माझं एक ठरलेलं होतं की आपले जसे आपल्या महान यांच्या जशा जयंत्या असतात, टिळक, आगरकर यांच्या ज्या पुण्यतिथी जयंत्या होत्या, तेव्हा माझं एक भाषण एक फिक्स असायचं. त्यावरून आमच्या वर्ग शिक्षकांचा अंदाज आला होता की याचं पाठांतर आणि इतर सर्व गोष्टी चांगल्या आहेत, लिखाण सोडलं तर बाकी सगळ्या गोष्टी त्याच्या व्यवस्थित आहेत. तर हे त्यांनी आमच्या प्रिन्सिपलला सांगितलं. आणि त्यानंतर मग त्यांनी मला त्यावेळेस पूर्ण शाळेतनं आदर्श विद्यार्थीचा एक पुरस्कार त्यांनी मला देऊ केला होता. मग तिथून चौथीचे एज्युकेशन संपलं आणि पाचवीला नवरत्न विद्यालय येथे मी ऍडमिशन घेतली. तिथं त्यावेळी तिथेही सातपुते मॅडम म्हणून आमच्या त्यावेळी मुख्याध्यापिका होत्या, त्यांनी मला भरपूर मदत केली, सहकार्य केलं. आणि माझा अभ्यासही त्यांनी अभ्यासाला त्याच्यातही मला अभ्यासात गोडी निर्माण झाली. त्यानंतर सातवीत असताना माझं एक मोठं ऑपरेशन झालं. त्याच्यामध्ये माझ्या दोन्ही पायांना एक 12 ठिकाणी कट देऊन, सगळ्या नसा ज्या माझ्या कडक होत्या त्यांना थोडे तिरपे कट देऊन थोडं स्ट्रेच करण्यात आलं आणि पूर्ण दोन्ही पायांना प्लास्टर घालण्यात आलं. तर ह्या एकूण 12 कट होते त्यावेळी आणि 180 टाके त्यावेळी मला होते. तर मी 6 महिने पूर्ण बेड रेस्ट होतो. मला कमरेपासून खाली पूर्ण प्लास्टर होतं, दोन्ही पायांना फुल प्लास्टर होतं. त्या काळात मग शाळेने एक शिक्षक असे घरी पाठवून माझ्याकडनं अभ्यास वगैरे करून घेतला आणि मी 7वी पास झालो. पुढे जाऊन जेव्हा ऑपरेशन मध्ये जेव्हा रिकवर व्हायला लागलो, वेळ आली रिकवर व्हायची, त्यानंतर रिकवर झाल्यावरती स्विमिंग सुरू केलं. एक दिवस असंच स्विमिंग करत असताना 1 मेला नाशिकमध्ये ट्रायथॉन नावाची एक कॉम्पिटिशन असते, ज्याच्यामध्ये स्विमिंग, सायकलिंग, रनिंग हे तिन्ही गोष्टी आपण एका वेळी करत असतो. तर याची प्रॅक्टिस चालू होती आणि मी स्विमिंग करत होतो. तर सर्व त्या प्रॅक्टिस मध्ये बिझी होते आणि आई पण माझ्या बहिणीची प्रॅक्टिस घेण्यासाठी तिथे गेलेली होती. आणि माझ्याबरोबर माझे काही सहकारी तिथं स्विमिंग करत होते आणि मी त्यावेळी फ्लोट बांधून स्विमिंग करायचो. तर अचानकपणे तो फ्लोट सुटला आणि मी बुडू लागलो. आणि बुडू लागल्यावरती माझे जे जवळपासचे मित्र होते त्यांनी माझा हात त्यांच्या पायाला पकडून मला तिथपर्यंत आणून सोडलं, काठापर्यंत आणून सोडलं आणि मला वर काढण्यात आलं. वर काढण्यात आला तर तोपर्यंत पोटात पाणी गेलं. मी खूप असा काळा पडलो होतो, अस्वस्थ थोडं झालेलो होतो. मग मला माझ्या पोटातलं पाणी वगैरे काढण्यात आलं. आणि मग त्यावेळी तिथं उपस्थित असलेल्या एका पॅरेंटने एक प्रश्न विचारला की उद्या हंसराज स्विमिंगला येईल का. त्यावेळी माझ्या आईने दिलेलं जे उत्तर होतं की उद्या हंसराज स्विमिंगला येईल, आणि मला असं वाटतं की त्या एका उत्तरामुळेच माझी आज भीती गेली आणि मला एवढं सगळं यश संपादित करता आलं. त्यानंतर मग जेव्हा हा इन्सिडेंट जेव्हा झाला त्यावेळी माझ्या प्रशिक्षकांनी मला एक गोष्ट अजून केली की एक दिवस विदाऊट फ्लोट मला एक स्विमिंग पूलच्या एका कोपऱ्यावरून ढकलून दिलं
की तू कर आता स्विमिंग, तुला काय करायचं ते स्विमिंग कर तू. आणि तेव्हापासून मला विदाऊट फ्लोटचं स्विमिंग मला थोडं जमायला लागलं. त्यानंतर आठवीमध्ये असताना आमच्या एक वर्ग शिक्षिका होत्या, धारणकर मॅडम म्हणून वर्ग शिक्षिका होत्या. त्यांचं एक नेहमी असायचं की परिपाठ झाल्यावरती, प्रार्थना झाल्यावरती आम्हाला ते असं एक व्हिज्युअलाइज करायला लावायच्या की तुम्हाला भविष्यामध्ये जे काही तुम्हाला अचीव्ह करायचं आहे ते तुम्ही तुम्हाला काय अचीव्ह करायचं ते तुम्ही व्हिज्युअलाइज करावं. असं एक पांढरा गोल आहे, त्यात तुम्ही ते व्हिज्युअलाइज करता की तुम्हाला भविष्यामध्ये काय व्हायचंय ते तुम्हाला प्राप्त झालंय असं तुम्ही व्हिज्युअलाइज करा. तर मी त्यावेळेस असं व्हिज्युअलाइज करायचो की एक खुर्चीवर बसलेलो मी एक अधिकारी म्हणून आहे आणि माझा एक ब्लेझर किंवा एक कोट ह्या खुर्चीवरती टांगलेला आहे. आणि मला सांगायला आता असा आनंद होतो की हे स्वप्न माझं एमपीएससी द्वारे, म्हणजे याचा फायदा मला एमपीएससी द्वारे पद मिळण्यामुळे नक्कीच झालेला आहे. पुढे नववी पर्यंत माझी अशी शाळेमध्ये असताना माझी अशी गत होती की मी इंग्लिशमध्ये हायस्ट आणि गणितात नापास असं एक गणित माझं झालेलं होतं. कारण मला गणित हा विषय आवडत नव्हता. याचं मागचं कारण एक होतं की मी कुठेतरी कोणाला तरी ऐकलं होतं की सीपीच्या मुलांना गणित जमत नाही, असं माझ्या डोक्यात एकदा बसून गेलं होतं की मी कुठं ऐकल्यामुळे. आणि तेव्हापासून मी ठरवून टाकलं, तेव्हापासून मी घरच्यांनाही सांगायचो की सीपीच्या मुलांना गणित जमत नाही तर तुम्ही मला कशाला आग्रह करताय बॉस, गणित आलंच पाहिजे असं तसं बॉस. मग आता हे सगळं घरी कळल्यावरती मग दहावी कसं काय पास होईल बॉस, याच्यात गणित जर हाफ फेल झाला तर दहावी कसं काय पास होईल. म्हणून मग आम्ही दिल्ली बोर्डाचे नॅशनल ओपन स्कूल NOS तिथून ऍडमिशन घेतली आणि त्याच्यामध्ये बेस्ट ऑफ 5चं जे पासिंग क्रायटेरिया त्यांचा जो आहे त्या क्रायटेरियाच्या अनुषंगानं त्या क्रायटेरिया प्रमाणे आम्ही पास झालो. मग पुढे 12वी कॉमर्समध्ये तिथंच पुढे 12वी कॉमर्स ऍडमिशन घेतली. पण कॉमर्स करून करायचं काय, कारण गणित तसंही मला येत नव्हतं, गणिताचा तसाही काय फायदा होणार नव्हता. मग गणित करून करायचं काय. त्याच वेळेस तिथं ज्या गुरु गोविंद सिंग शाळेतल्या ज्या हे होत्या प्रिन्सिपल, त्यांनी आम्हाला सांगितलं की मग तुम्हाला असा एखादा बिझनेस पाहायला पाहिजे की हा लोकांकडे जाऊ शकत नाही तर लोक याच्याकडे आले पाहिजेत. तर मग असा एखादा बिझनेस कोणता असतो. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की डी फार्मसी म्हणजे मेडिकल टाकण्याचा, मेडिकलचा जो कोर्स आहे आपल्या जेनेरिक मेडिसिनचं फार्मसीचं दुकान चालवण्याचा जो कोर्स आहे डी फार्मसी, तो तुम्ही याला करा की जेणेकरून लोकच याच्याकडे येतील मेडिसिन वगैरे घ्यायला आणि त्या पद्धतीने ते होईल. मग हे सगळं ठरल्यावरती मग असं होतं की इतके दिवस 11वी 12वी कॉमर्स केलं होतं. मग परत सायन्स करावं लागेल बुवा याच्यासाठी. मी 11वी 12वी सायन्सला ऍडमिशन घेतली सायखेडा येत निफाडला. कारण त्याच्यामागचं कारण एक होतं की तिथं तिथं त्या गेट पर्यंत किंवा त्या वर्गापर्यंत ती आमची गाडी जी आहे माझी ती जाऊ शकत होती आणि मला तिथं कॉलेजमध्ये जाणं शक्य होतं म्हणून आम्ही तिथं ऍडमिशन घेतली. परंतु तिथं गेल्यावरती एक असं कळलं की जसं आपल्याला 11वी 12वीला आपल्याला जॉग्राफी हा एक ऑप्शन असतो, मॅथ्स जर घ्यायचं नसेल तर ऑप्शन असतो बहुत. परंतु असं होतं की ह्या कॉलेजमध्ये मॅथ्सला ऑप्शन नव्हतंच. म्हणजे इथं मॅथ्स आणि बायोलॉजी हे दोन्ही विषय घेऊन पास व्हावं लागत होतं. मग शेवटी प्रश्न पडला परत की काय आता कसं काय पास व्हायचं आपण. मग परत आता काय करावं मॅथ्सचं पास झालो नाही तर काही होणार नाही आपलं, आपण फेल होऊन जाऊ. मग मी काय केलं की 12वीला कसं असतं की प्रत्येक धड्याला किंवा प्रत्येक चॅप्टरला एक काहीतरी वेटेज असतं, काहीतरी मार्क ठरलेली असतात. मग मी 35 मार्काचं जे सोपं जे गणित आहे तेवढं केलं आणि सुदैवानं मग मी ती परीक्षा दिली. आणि त्यानंतर 12वीची परीक्षा दिल्यावरती पुढे जेव्हा सगळ्या सुट्ट्या बिट्ट्या चालू होत्या, सुट्ट्या वगैरे चालू होत्या आणि मग रिझल्टच्या जेव्हा वेळ आली त्यावेळी आपल्या वेळेस एक मेसेज पद्धत होती. SMS पाठवायचा मोबाईलवरती आणि ते मेसेज मध्ये आपले सगळे मार्क वगैरे लिहून येतात. मी सगळे मार्क पाहिले आणि गणिताचे मार्क मला काही दिसले नाही. मी माझ्या वडिलांना मोबाईल दिला की हा मोबाईल घ्या आणि याच्यामध्ये गणिताचे मार्क काही दिसत नाही, बहुतेक मी फेल झालेलो आहे, तर तुम्ही तेवढं फक्त गणिताचे मार्क दिसताय का आणि किती आहेत तेवढं फक्त पाहून घ्या. तर वडिलांनी काय केलं, पहिला शब्द होता कॉंग्रॅच्युलेशन यू आर पास. हा शब्द त्यांनी वाचलेला होता, मी तो काही वरचा शब्द वाचलेला नव्हता. त्यामुळे नेहमीप्रमाणे आपला उत्सुकतेपोटी आपण तो काही पूर्ण वाचलेला नव्हता. मग वडिलांनी सांगितलं तू गणितात पास झालेला आहे आणि गणित तुला .35 मार्क पडलेले आहे. मी काय करावं की जिथं आम्ही सायकलला जात होतो तर रस्त्यात मधोमध आम्ही रस्त्याच्या साईडला गाडी थांबवली आणि नाचून घेतलं.
आणि मग पुढे गेलो. का नाचलो अशासाठी की नाही मी गणित पास झालो, मला गणित येतं, हा विश्वास मला त्या दिवशी तो आला. आणि त्यातनं पुढे हे झालं. दरम्यान 12वी पर्यंत मी साधारणतः 2002 म्हणजे 10वीला असतानाच पहिली जी स्विमिंगची स्पर्धा खेळलो त्याच्याबद्दल थोडं सांगतो. तर याची सुरुवात अशी झाली होती की मला आधीचं माझं स्विमिंग तुम्हाला जसं सांगितलं की मला विदाउट फूट म्हणून आमच्या सरांनी शिकवलं. त्यानंतर मध्ये बराच गॅप गेला आणि मग हळूहळू मोठ्या पूलवरती सावरकर तरण तलावावरती मी प्रॅक्टिस क्लास सुरुवात केली. 10वीला असताना आम्हाला जेव्हा कळलं की अपंगांच्या पोहण्याच्या स्पर्धा, राष्ट्रीय स्पर्धा होतात, तर आम्ही त्याचा फॉलोअप घेतला, त्याबद्दल सगळी माहिती मिळवली. मग असं कळलं की आय थिंक ऑक्टोबर मध्ये त्यावेळी त्या कॉम्पिटिशन होत्या. मग त्याच्यामुळे प्रॅक्टिस तेव्हा फक्त 25 मीटर पर्यंतच होती माझी, की आपल्याला 25 मीटर पर्यंत दोरीपर्यंत स्विमिंग येतं भाऊ, पण जर तुम्हाला कॉम्पिटिशन खेळायचं तुम्हाला पूर्ण 50 मीटर किंवा 100 मीटर स्विमिंग करावं लागतं, हे त्यावेळी कळलं. मग एका लोकल स्पर्धेमध्ये काय झालं की सरांनी मला उतरवलं एका कॉम्पिटिशन मध्ये आमच्या माझ्या प्रशिक्षण मला उतरवलं. मला म्हणे की बाबा तुला फक्त 25 मीटर स्विमिंग करायचं आहे, त्या दोरीपर्यंत जा आणि तिथून तुला आम्ही वरती काढून घेतो, संपला तुझं म्हणजे तुला एक इव्हेंट खेळल्याचा तुला एक फील येईल बॉस. मी म्हणलं ठीक आहे. आता हे एक गोष्ट तर माहिती आहे आपल्याला की 25 मीटर आपल्याला येणार, त्यामुळे आपल्याला घाबरायची काही गरज नाही. मग 25 मीटर त्या दोरीपर्यंत किंवा त्या मार्क पर्यंत पोहोचल्यावरती माझे सर मला म्हणतात, नाही हंसराज, तुला आज पूर्ण 50 मीटर करायचं आहे. तर तुम्ही आता विचार करा, जेव्हा सर असे म्हणतील मला की तुला आता पूर्ण 50 मीटर पूर्ण करायचे, तेव्हा माझी काय हालत झाली असेल. मग त्यावेळी मी असा विचार केला, आज जर सर म्हणतायत आपल्याला की तुला आज 50 मीटर करायचं, सरांचा विश्वास आहे आणि आपल्या आजूबाजूला एवढे लाईफ गार्ड वगैरे एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, एवढे सगळे लोक आहेत, आपल्याला कुठून काय होणार आहे, बुडायची भीती कशाला आहे आपल्याला. मग मी असं मनामध्ये विचार करून की नाही आपल्याला हे केलंच पाहिजे, असा विचार करून त्या दिवशी पूर्ण 50 मीटर स्विमिंग पूर्ण केलं. आणि तेव्हापासून माझ्यामध्ये एक वेगळाच हे एक वेगळीच आपण म्हणता येईल आत्मविश्वास निर्माण झाला आणि मला तिथपासून मी पुढे 50 मीटर स्विमिंग करायला लागलो. मग त्यातच पुढे मग हळूहळू फ्री स्टाईल तर पहिले येतच होता, मग हळूहळू बॅक स्ट्रोक, ब्रेस्ट स्ट्रोक, बटरफ्लाय, अशा सगळ्या ज्या स्विमिंग मध्ये जे काही स्विमिंगचे 4 प्रकार आहेत ते सर्व केलेत आणि पहिल्या कॉम्पिटिशनला गेलो. तर पहिल्या कॉम्पिटिशनला गेल्यावरती मला S1 कॅटेगरीमध्ये खेळलो आणि माझ्या कॅटेगरीमध्ये त्यावेळी मला 3 गोल्ड मेडल अनपेक्षितपणे लागले. की कारण पहिल्यांदाच गेलो होतो म्हटल्यावरती प्रॅक्टिस तेवढी होती, ते सगळं आपल्याला म्हणजे प्रॅक्टिसही केली होती, पहिल्यांदा गेलो होतो म्हणजे आपण थोडंसं हे असतो की पहिला पहिला चान्स असं आहे तसं आपल्या डोक्यात तसं असतं. परंतु जेव्हा मला 3 गोल्ड मेडल पहिल्या स्पर्धेमध्ये मिळाले 2002 ला, तिथून पुढे माझा कॉन्फिडन्स वाढत गेला. 2002 नंतर 2003 जसं आता माझ्या परिचयामध्ये मॅडमने सांगितलं त्या पद्धतीने मेडल्स वगैरे मिळत गेले आणि माझा आत्मविश्वास वाढत गेला. पुढे मग 2005-06 मध्ये 12वीची परीक्षा जेव्हा उत्तीर्ण झालो, तेव्हा मी डी फार्मसीला ऍडमिशन घेतली. डी फार्मसीला ऍडमिशन घेतल्यावरती पहिल्या दिवशी जेव्हा मी त्या कॉलेजमध्ये एंट्री केली आणि त्या प्रयोगशाळेमध्ये एंट्री केली, डी फार्मच्या आमचं जे लॅब असतं म्हणजे ज्या ठिकाणी आपण फार त्या डी फार्मसीमध्ये कसं आहे, तुम्हाला नुसतं गोळ्या औषध मेडिसिन विकायला शिकवत नाही, तर तुम्हाला ते बनवतात कसं हे पण शिकवतात. म्हणजे फार त्या साबणापासून, लिपस्टिक पासून, तुमच्या पावडर पासून, जे आपण फेस पावडर लावतो त्या पावडर पासून सगळं शिकवलं जातं. त्यानंतर तुम्ही आपण ज्या मेडिसिन घेतो त्या कशा बनवल्या जातात, त्याच्यात टेम्परेचर किती पाहिजे हे सगळं शिकवलं जातं. मग तिथं गेल्यावरती तिची जेव्हा ती लॅब पाहिली मी त्या याची डी फार्मसीची जेव्हा लॅब पाहिली, प्रयोगशाळा पाहिली, तेव्हा मला एकदम असं रडू आलं की बाबा माझ्याकडनं एवढं सगळं होईल का, म्हणजे एवढं सगळं कसं काय होईल माझ्याकडनं. तर असं मी पहिल्या असं रडत रडत चालवला. मग हळूहळू त्या याची प्रॅक्टिस म्हणजे सवय होत गेली त्या वातावरणाची आणि त्या लॅबची आणि त्या सगळ्या अभ्यासाची. आणि मग मित्रमंडळींनी वेळोवेळी तसं सहकार्य केलं, शिक्षकांनी तसं सहकार्य केलं. पुढे जेव्हा फर्स्ट इयरची परीक्षा झाल्यावरती रिझल्ट लागला. सगळ्यांना अशी म्हणजे माझा एटीकेटी मध्ये एक विषय राहिला. एटीकेटी मध्ये एक विषय जेव्हा राहिला माझा, त्यावेळी घरी आल्यावरती मी नाचायला लागलो. आईला म्हटलं चला एवढे विषय सुटलो, एक विषय राहिला एटीकेटी. अरे उड्या वगैरे मार. अरे ती म्हणे अरे गाढवा तू उड्या कशाला मार, तुला तू एक विषय नापास आहेस. म्हटलं हे मला माहितीये की मी एक विषय नापास आहे आणि तो विषय पास होईल याची मला पूर्ण गॅरंटी. म्हटलं त्यामुळे तो सोपा विषय तो पहिल्या दुसऱ्या परीक्षेमध्ये आपण काढून टाकू.
आता तुम्हाला हेही सांगतो की तो विषय का राहिला हेही सांगतो. 11वी 12वी हे जे 2 वर्ष होते, माझा लिहिण्याचा स्पीड कमी असते, आणि 10वी पासून, आणि 10वी आणि 12वी ह्या दोन्ही परीक्षेला मी रायटर घेऊन ती परीक्षा दिली होती. आणि त्यावेळी कसं असतं की 10वी 12वीला आपल्याकडे एक नियम होता, की नियम आहे का आता आहे का माहित नाही, पण त्यावेळी होता की डायग्राम जिथं असेल, आकृती जिथं असेल तिथं आकृती लिहून किंवा डायग्राम लिहून एक मोकळा स्पेस सोडून द्यायचा आहे चौकन वगैरे करून, आणि त्याचे मार्क तुम्हाला मिळतात. तर अशाच पद्धतीचं जेव्हा आम्ही फार्मसीचं हे करायला गेलो, तर औरंगाबादहून फार्मसीच्या रायटरची परमिशन वगैरे मिळवणं यात थोडेसे कष्ट पडलेत, पण ती मिळाली. पण मग सेम फंडा मी इथे वापरला, आणि ते डायग्रामची जागा रिकामी सोडली. त्यांच्या डायग्रामचे मार्क तेवढे पडले नाही मला, आणि त्यामुळे तो विषय कदाचित राहिला असावा असा माझा अंदाज आहे. हे आत्ताच म्हणजे पहिल्या वेळेचं माझं हे होतं, पण सेकंड टाइम जेव्हा मी ती परीक्षा दिली, जेव्हा पेपर दिला, त्यावेळी मी पास झालो. आणि मला तेव्हा कारण मला कॉन्फिडन्स होता की मी या विषयामध्ये फार्मास्युटिक्स मध्ये मी पास होऊ शकेन, म्हणून मला फुल कॉन्फिडन्स होता. मग फर्स्ट इयर झाल्यावरती सेकंड इयरला बी फार्मसी हे 2 वर्षाचं असतं. 2005-06ची ही गोष्ट आहे. 6 मध्ये मी इंग्लंडला, जसं सांगितलं की मला इंग्लंड नाही मिळालं, आता पॅसिफिक गेमचा इथं विषय निघाला होता त्यावेळेस, तर त्याची तुम्हाला एक गंमत सांगतो. 6 मध्ये मला पॅरा गेम खेळायचा जेव्हा संधी मिळाली, तेव्हा मी तेव्हा फार्मसीला होतो, त्यामुळे मी आमच्या प्राचार्यांकडे गेलो. माझा कॅम्प आहे महिनाभराचा ग्वालियरला, माझं सिलेक्शन झालेलं आहे. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की बाबा रे, तुला अभ्यास करायचा का खेळ करायचा हे तू ठरव. आणि पुढं काय, हे बघा, तुला अभ्यास करून तुला सगळं पुढे मिळेल, तुला गेमनी काय मिळणार आहे असं तसं ते बरंच त्यांनी त्यावेळी मला सांगितलं. पण मी त्यांना असा शब्द दिला होता की नाही सर, मी अभ्यास आणि खेळ दोन्ही एकत्र करून दाखवेल. आणि ज्यावेळी त्यांनी मला परमिशन दिली, बाबा तू तुझ्या जबाबदारी हे घे, आणि जर तो फेल झाला तर ती जबाबदारी तुझी राहील असं तसं. म्हटलं ओके सर, काय अडचण नाही. मग मी माझ्या आईला घेऊन आम्ही ग्वाल्हेर इथं महिनाभर मलेशियाचा कॅम्प वगैरे केला. आणि बरोबर त्यासोबत अभ्यासही करायचो मी. सकाळच्या सेशन मध्ये जेव्हा प्रॅक्टिस व्हायची, त्यावेळेस दुपारी जेवणानंतर 1-1.5 तास अभ्यास करायचो. संध्याकाळच्या सेशन नंतर पुन्हा 1.5 तास अभ्यास करा, असं करून अभ्यासही केला. त्यानंतर पुढे मग मलेशियाला गेलो. मलेशियाला गेल्यावरती तिथं चांगला परफॉर्मन्स देऊन आमची रिले टीम ही थर्ड लागली. त्या त्याच्या पुढे ह्या सगळ्या याचा एक हे घेऊन, म्हणजे मला मिळालेला सगळ्या यशाचा हे घेऊन 2007 मध्ये शिवछत्रपती पुरस्कार हा मला देण्यात आला. शिवछत्रपती पुरस्कार मिळवून मी 11 मध्ये या सगळ्या कॉम्पिटिटिव्ह स्विमिंग मधनं ब्रेक घेतला, आणि माझं जे स्वप्न होतं की मला एक अधिकारी म्हणून व्हायचं होतं, आणि त्या दृष्टीने मी पुढे वाटचाल सुरू केली. त्याचा अभ्यास वगैरे सुरू केला. आता विषय असा होता की जेव्हा एमपीएससी तुम्ही करतात, तर तुम्हाला डिग्री हवी असते, आणि मी केलेलं डीफार्म होतं. डीफार्म हे ब्रेड बटरसाठी एक गोष्ट मला हवी होती, की समजा उद्या एमपीएससी नाही झालं तर मला काहीतरी बसून काहीतरी करता आलं पाहिजे, म्हणून मी डीफार्म स्ट्रीम निवडलेली होती. मग आता हे डीफार्म त्याला डिग्री लागणार होती, म्हणून मी डीफार्म बरोबर बीए ला पण ऍडमिशन घेतलेली होती. वायसीएम ओयू मधनं, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातनं मी बीए साठी पण ऍडमिशन घेतली. आणि फार्मसीच्या पेपर असं व्हायचं की एक दिवस म्हणजे ते पेपर दोन्ही एकाच वेळी आले, आणि सकाळी फार्मसीचा पेपर दिला की दुपारी बीएचा पेपर द्यायला जायचं, असं सगळं गणित चालू होतं. आणि मग असं करता करता बीए ही माझं पूर्ण झालं व्यवस्थित. आणि तुम्हाला सांगताना मला एक गमतीशीर तुम्हाला एक हे सांगतो माझं एक, की मला आतापर्यंत डीफार्म, बीए, एमपीएससी, 10वी 12वी या सगळ्यांना 53% पडलेले आहेत. त्याच्यापेक्षा 1% वरती नाही आणि 1% खाली पण पडलेला नाही. त्यामुळे 53% पडणारे किंवा कमी म्हणजे अभ्यासामध्ये थोडे कमी असलेल्या लोकांनी घाबरून न जाता त्यांनी जर चिकाटीने आणि मेहनत थोडीशी चिकाटी दाखवली, तर ते सुद्धा मोठ्या पदावर जाऊ शकतात, याची मला खात्री आहे. पुढे त्यानंतर मी प्रिलिमचा अभ्यास सुरू केला. एमपीएससीच्या प्रिलिमचा राज्यसेवेचा अभ्यास सुरू केला. त्यामध्ये नाशिकला असताना मी तो जो अभ्यास सुरू केला होता, त्याच्यामध्ये मला चांगल्यापैकी मार्क त्या प्रिलिमच्या परीक्षेत पडल्यावरती एका आन्सर की वरून आपल्याला एमपीएससीची परीक्षा ज्यावेळी होते, प्रिलिम परीक्षा ज्यावेळी होते, तेव्हा तुमचे संभाव्य जे उत्तर आहे त्याची एक आन्सर की
आयोग आपल्या वेबसाईट वरती एक्झाम नंतर काही 4 ते 5 दिवसानंतर पब्लिश करत असतं, त्याचा अंदाज घेऊन आम्ही पुढे जर 50%पेक्षा, माझ्या आईचं गणित होतं की जर 50%पेक्षा जास्त जर मार्क पडले असतील तुला, तर आपण पुढचा अभ्यास करायला पुण्याला वगैरे जाऊया. मी म्हटलं ठीक आहे. तर मला मार्क 50%च्या वरच पडले होते, त्यामुळे आईची तयारी वगैरे सगळं सुरू झालं. आई वडिलांची दोघांची तयारी सुरू झाली की यांना आपण आता पुण्याला जाऊन आपण आता अभ्यास करूया. मग आम्ही आणि माझ्या आईनं एक दोघांनी जाऊन पुण्यामध्ये 2 ते 3 क्लासमध्ये ऍडमिशन घेतले आणि सदाशिव पेठेमध्ये आम्ही राहायला लागलो. मग जेव्हा आम्ही क्लासमध्ये गेलो, विद्यावर्धिनी या क्लासमध्ये गेलो, क्लास सुरू झाला आणि हळूहळू एक दिवस म्हणजे सुरुवातीला सरांनी आमच्या विचारलं की मला सांगा प्रिलिमला कोणाला 100 ते 110च्या मध्ये कोणाला मार्क आहेत, साधारणतः 50, त्यात 400 मुलांचा तो वर्ग होता. असे मग हळूहळू सरांनी विचारलं की 50 ते 100 ते 110 मध्ये किती लोकांना मार्क आहेत, 110 ते 120 मध्ये किती आहेत, 130 ते 140 मध्ये असे तर किती आहेत, मग 150च्या पुढे किती लोक आहेत बुवा या मार्कांमध्ये. तर आम्ही साधारणतः त्या वर्गामध्ये 5 जण उभे राहिलेत. त्या पाचांमध्ये मी एक होतो आणि तेव्हा मला खरंच कळलं की म्हणजे असं मला जाणवलं की आपल्यामध्ये खरंच ती क्षमता आहे आणि आपण ते करू शकतो बुवा असं. त्यानंतर मग हळूहळू जसा प्रिलिमचा रिझल्ट लागला, मग मेन्सला क्वालिफाय झालो आणि मग त्यावेळी त्या सरांचं आम्ही पाचच जण, आम्ही जे 5 लोक 150च्या पुढे उभे होतो तेवढेच लोक आम्ही क्वालिफाय झालो मेन्ससाठी. तेव्हा मग त्या सरांनी एक प्रश्न आम्हाला विचारला की आता ह्या 5 लोकांसाठी पुढचा अभ्यास घ्यायचा म्हणजे लवकर अभ्यासक्रम संपवायचा का इतर लोकांसाठी हळूहळू म्हणजे जे आता चालू आहे तेच त्या पद्धतीने चालू ठेवायचं. मग शेवटी याचा डिसिजन झाला की ज्या 5 लोकांचं सिलेक्शन झालेलं आहे मेन्ससाठी त्यांनी आपला आपला अभ्यास स्वतः करावा आणि त्यांनी आता त्यांचा अभ्यास स्वतः करावा असं. मग असं सगळं झाल्यावरती मग मी घरी आलो. घरी आल्यावरती मग एमपीएससी साठी रायटर घेणं आवश्यक होतं, कारण ते त्यावेळेस जे मेन्सचे पेपर होते ते डिस्क्रिप्टिव्ह होते. आताचे जे आतापर्यंत जे होते म्हणजे आता ह्या मागच्या वर्षापर्यंत जे होती 24 पर्यंत जी होती ती डिस्क्रिप्टिव्ह ती हे होती. समजा आमची जी होती ती लास्ट बॅच होती डिस्क्रिप्टिव्हची, त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह झाली, आता पुन्हा डिस्क्रिप्टिव्ह कडे वळाले आहे ते. तर मग त्यासाठी रायटर वगैरे सगळं लागणार होतं. मग ती सगळी जुळवाजुळव, परमिशन, मग आयुक्ताकडनं परमिशन घेऊन मग तो एका सेम डिग्रीचा नसावा, वेगळ्या डिग्री जर त्याची असेल रायटरची तर मग चालणार होतं की ते सेम डिग्री म्हणजे सेम क्वालिफिकेशन चालणार होतं. पण जर जर तो सेम डिग्रीचा असेल म्हणजे मी बीएचा आहे, तर जर रायटर जर बीएचा घेतला तर तुम्हाला एसवायचा घ्यावा लागणार होता, टीवायचा रायटर चालणार नव्हता. आणि अदर डिग्री जर असेल त्याची डॉक्टरेट असेल किंवा इतर डिग्र्या ज्या असतील बीएससी बीकॉम वगैरे, तर तो अदर सॉरी तर तो त्या सेम डिग्रीचा चालणार होता. मग अशा पद्धतीनं सगळं केलं, अभ्यास केला. नाशिकला येऊन मग मी अभ्यास केला. सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत अभ्यास करायचो. सगळं केलं की परत सकाळी 6 वाजता उठायचो. पुण्यामध्ये असं व्हायचं की बऱ्याचदा असं व्हायचं की माझ्या 2 क्लासचे टायमिंग हे क्लॅश व्हायचे. त्यावेळी माझा लिहिण्याचा स्पीड कमी असल्याने मी आधीच सरांकडनं परमिशन घेतलेली होती की मला तुमचे लेक्चर रेकॉर्ड करून द्या आणि मी नंतर घरी जाऊन ते लिहील किंवा ऐकेल. तर अशा पद्धतीने जेव्हा टायमिंग क्लॅश व्हायचे त्यावेळेस आई एका क्लासमध्ये रेकॉर्डर घेऊन जायची आणि मी एका क्लासमध्ये बसायचो. मग संध्याकाळी आईने काढून आणलेलं जे रेकॉर्ड करून आणलेलं जे काही लेक्चर होतं ते ऐकायचं आणि पुढे आपलं अभ्यास करायचं. मग तसंच एक एक सेम गंमत अशी पण झाली पुण्यामध्ये इंग्लिशच्या क्लासला. त्यावेळी अग्रवाल सरांचा क्लास होता, रत्नेश अग्रवाल यांचा इंग्लिश स्पेशल इंग्लिश आणि मराठीसाठी क्लास होता. तर त्या क्लासमध्ये जेव्हा मी ऍडमिशन घेतली तर त्या जेव्हा आपण इंग्लिशमध्ये एक पत्र लिखाणाचा एक पार्ट असतो, त्या पार्ट मध्ये पत्र त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या मित्राला पत्र लिहिताय की त्याचं घरचं कोणी मोठं वारलेलं आहे आणि तुम्ही त्याला कंडोलन्स पर पत्र लिहिता, त्याला तुम्ही मॉरल सपोर्ट देत आहात मोठं. तर मी त्या पद्धतीनं ते पत्र लिहिलं आणि पत्र लिहिल्यावरती त्याच्यामध्ये मी एक ओळ टाकली होती की तू तुझ्या घरातला मोठा आहेस, त्यामुळे तुला हे सांभाळावं लागेल, सगळ्यांना तुला तुला सांभाळायचं आहे असं तसं. मग तो एक शब्द सरांना एवढा भावला, कारण त्या पूर्ण हजार लोकांमध्ये तो शब्द फक्त त्यांना त्या निबंधामध्ये सापडला
आणि मग सरांनी माझी फीज वगैरे सगळं ते परत केली. मग ज्या दिवशी सरांनी फीज परत केली त्या दिवशी आम्हाला प्रश्न पडला की सरांनी फी का परत केली बुवा असं, की त्याला काय सरांना काही आवडलं नाही किंवा काय झालं असं. मग सर म्हणे नाही नाही, फी आवडलं नाही अशातला काही भाग नाहीये. त्याने जे लिहिलं आहे, त्याला जे समजलं आहे ते फार मोठं आहे, आणि त्याचं पूर्ण क्लास वगैरे जे आहे, क्लासची फी आम्ही ती माफ करतोय आणि त्याला आम्ही आमच्याकडनं शिकवणार आहे बुवा. अशा पद्धतीने मग तो त्या इंग्लिशच्या क्लासचा तो एक इन्सिडेन्स मला आठवतो. पुढे जाऊन मला प्रिलिमला 153 जी मार्क होती त्यावेळी, जेव्हा क्लासमध्ये मला विचारलं गेलो होतं तेव्हा जेव्हा मला कळलं की मला 153, मी घरी परत फोन केला रात्री वडिलांना, नाही मला 153 मार्क पडू शकत नाही, मला कॉन्फिडन्स आहे की माझा एवढा काय अभ्यास झालेला नाही, मी काही एवढं हुशार नाही, तर तुम्ही जी आन्सर की आपण तपासली होती ती परत तपासावं की माझ्या मोजण्यामध्ये काही चूक आहे किंवा काय असं. वडिलांनी ती परत रात्री मोजली, नाही म्हणजे तुला 153 मार्क आहे असं सगळं तेव्हा झालेलं होतं. त्यानंतर मग घरी येऊन अभ्यास केला. मग मेन्स दिली. मेन्सला कसं असतं की एका दिवशी तुमचे 2 पेपर असतात. हम्म? त्या 2 पेपरमध्ये तुम्हाला 3 तासात तुम्हाला एक पेपर सोडवावा लागतो, पण आपण रायडर जेव्हा घेतो तर आपल्याला तासामागे 20 मिनिटं मिळतात. म्हणजे मला एक पेपर सोडवायला 4 तास मिळायचे. आणि एमपीएससीचा मेन्सचा पेपर सोडवायचा म्हटला की तो खूप लेंदी असतो, म्हणजे त्याला डिस्क्रिप्टिव्ह खूप त्यावेळी लिहावं लागायचं, त्यावेळी तसं आम्ही लिहिलं. मग तो एक पेपर माझा 4 तास चालायचा, म्हणजे सकाळी जर 12 वाजता जो सुरू, सॉरी 11 वाजता जो सुरू झाला असेल तर दुपारी तो 11, 12, 1, 12, 1, 2 नाही 2 वाजता त्यानंतर संपायचा, तर माझा चौथ्या तासामुळे तो 3 वाजता संपायचा. म्हणजे इतर लोक ज्यावेळी डबा खायचे त्यावेळी मी पेपर लिहायचो, आणि इतर लोक ज्यावेळी दुसरा पेपर लिहायला मध्ये यायची, दिवसातला दुसरा पेपर लिहायला ज्यावेळी मध्ये यायची त्यावेळी मी डबा खात असायचो. मग ती डबा खातानाही ती घाई व्हायची, आणि दुसऱ्या पेपरला जेव्हा मी बसायचो त्यावेळी मग पेपर द्यायचो. घरी आल्यावरती रायटर्सचे बिचाराचे एवढे हात दुखायचे, तो म्हणायचा ओ अरे हात खूप दुखायला लागले हो माझे, म्हणे तू लिही रे बाबा, घरी गेल्यावर तुला काय. मी त्याला म्हणजे त्या टेबलवरती ग्लुकॉन डी सगळं चॉकलेट बिकलेट सगळं त्याला घेऊन जायचं, त्याला लाड करायचो. असं सगळं आहे. मग अशी करून एमपीएससीचा मेन्सचा रिझल्ट लागला आणि मी इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालो. इंटरव्ह्यूला क्वालिफाय झाल्यावरती इंटरव्ह्यूला क्वालिफाय झाल्यावरती पुण्यामध्ये आम्ही आपल्या स्टडी सर्कलला इंटरव्ह्यूचा मॉक इंटरव्ह्यू वगैरे द्यायची त्यावेळी पद्धत असते. मॉक इंटरव्ह्यू म्हणजे तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला जाणार एमपीएससीच्या त्यावेळी तुम्हाला काय प्रश्न विचारले जातील वगैरे अशा प्रकारचा एक इंटरव्ह्यू असतो की काय कसे उत्तर द्यायचे काय बुवा असं. तर त्या इंटरव्ह्यू देत असताना त्याच्यामध्ये एक प्रकार होता. एकदा मी इंटरव्ह्यूला गेल्यावरती असे तिथं बाहेर बरेच मुलं बसले होते, कारण ते बरेच जण असतात आणि त्या बरेच जण तिथे याचे मॉक इंटरव्ह्यू बरेच जणांची मॉक इंटरव्ह्यूची तयारी बरेच जण करत असतात. तर मग तिथे एक बाहेर अशी स्क्रीन लावलेली होती, आणि त्या स्क्रीनच्या बाहेर म्हणजे आतमध्ये सर जे काय प्रश्न विचारत आहेत मला ते बाहेर कळतील बुवा असं. मग त्यावेळेस बऱ्याच काय काय गोष्टी आपल्या पॉलिटिकली झाल्या होत्या, काही म्हणजे आपल्या साहित्यिक दृष्टीनेही काही गोष्टी झालेल्या होत्या. मग सरांनी मला मध्ये बोलवलं आणि माझा इंटरव्ह्यू घ्यायला सुरुवात केली. मग म्हणजे कसं होतं की तुझं नाव काय, हंसराज पाटील, मग तू काय करतो, बीए केलं, हे केलं ते केलं. मग आता म्हणजे काय व्हायचं की एका विषयावर न थांबता सर लगेच दुसऱ्या विषयावर उडी मारायचे. म्हणजे आपले पंतप्रधान कुठे गेले होते रे, मग इकडे गेले होते, मग त्यांनी तिकडे काय केलं बर, मग या पिक्चर मध्ये काय होतं रे, हा पिक्चर कोणता आहे, मग पॉलिटिकली या पक्षाने काय केलं. असे इंटरव्ह्यू त्यांनी घेतले. आणि नंतर मग त्यांनी सांगितलं मला, सगळं झाल्यावर त्यांनी मला सांगितलं की हंसराज तू चांगले उत्तर दिलेत, आणि याला म्हणतात स्ट्रेस इंटरव्ह्यू म्हणतात बॉस, तुम्ही स्ट्रेस मध्ये कशी उत्तर देतात हे सुद्धा चेक केलं जातं, म्हणून मी तुझा तसा इंटरव्ह्यू घेतला बॉस. ठीक आहे सर, हरकत नाही. मग झालं सगळं, बाहेर आलो तिथून, सगळे मुलं सगळे चाट पडले की अहो आणि सर तुला काय विचारतंय भाऊ, काय चाललं काय हे, सर असे का प्रश्न विचारले बॉस, बऱ्याच गोष्टी झाल्या. त्यानंतर मग इंटरव्ह्यूला जेव्हा गेलो आम्ही, म्हणजे औरंगाबादला माझा इंटरव्ह्यू होता. इंटरव्ह्यूला ज्यावेळी गेल्यावर गेलो, मध्ये बसलो, 4 जणांचं पॅनल होतं. मला पहिला प्रश्न त्यांनी असा विचारला होता की तुझं नाव सांग भाऊ. म्हटलं हंसराज पाटील. तुला इथे म्हणजे तू काय केलं, म्हणलं तू काय करतो, म्हणे मी म्हटलं मी डीफार्म आणि बीए केलेलं आहे. मग त्यांनी पुढचा प्रश्न असा टाकला मला की तू जर डीफार्म आणि बीए केलेलं आहे तर डीफार्मचं लायसन म्हणजे तू मेडिकल चालू शकतो ना. मी म्हटलं हो सर मी चालवत होतो, आपण आता एमपीसी सिलेक्शन झाल्यामुळे मी ते दिलं बुवा, म्हणजे
परीक्षेची तयारी करत अजून चालवतोय बॉस. मग असं करणं म्हणे, सरळ सरळ तू ते भाड्याने दे बॉस. त्यांचे बरेच असे प्रश्न असतात की मला लायसन भाड्याने दे, तुला इथली गरज काय, ते गरज काय. म्हटलं नाही सर, हे माझं एम आहे की मला प्रशासकीय नोकरीमध्ये यायचं आहे आणि अपंगांची सेवा करायची आहे असं. मग त्याने पुढचा प्रश्न विचारला होता मला. त्यावेळी मेन प्रश्न त्यांचा असा होता की आताची जी आपली त्यावेळी म्हणजे 2012 मधली ही गोष्ट आहे, 11 मधली गोष्ट आहे, की आता शासनाबद्दलची लोकांची प्रतिमा ही मलिन होते. व तुझं काय मत आहे याच्यावर? म्हटलं नाही सर, आतापर्यंत ती मलिन होती, पण आता आपण शासनाने केलेल्या सगळ्या उपाययोजनांमुळे ती सुधारते आहे आणि असं सगळं आहे. मग पुढचा प्रश्न होता की तो स्विमिंग करतो, मग स्विमिंग करताना पाणी कसं पाहिजे, काय पाहिजे, किती मीटरचा पूल असतो, असे सगळे प्रश्न त्यांनी विचारले. आणि तुला आम्ही नोकरी का द्यावी म्हणे, तू तर आता हँडिकॅप आहेस. हा महत्वाचा प्रश्न असा होता की तू तर हँडिकॅप आहे, तुला आम्ही नोकरी का द्यावी. आणि तुझ्यामुळे आमचा एक माणूस अडकून जाईल, असं की तुझ्या डायरी घेऊन जा, तुला वरती घेऊन जा, खाली घेऊन जा, कुठे मिटिंगला घेऊन जा. हं? आमचा एक माणूस अडकून जाईल भाऊ शासनाचा, तुला आम्ही नोकरी काय द्यावी. म्हटलं तसं नाहीये, मी आता म्हटलं 2 स्टिकवर आलेलो आहे, तुम्ही मला नोकरी द्या. मी एका स्टिकवर जाईल, एका स्टिकवर येण्याची जबाबदारी माझी. आणि मग मी त्यांना हे उत्तर दिलं. त्यानंतर तुझा छंद म्हणजे तू कविता करतो, मग कविता वगैरे म्हण. मग मी कविता वगैरे म्हटलो. अशा पद्धतीने मला 1800 पैकी इंटरव्ह्यूला मला 150 मार्क होते आणि मेन्स आणि इंटरव्ह्यू मिळून दोन्ही मला 1800 पैकी मला त्यांनी साधारणतः 842 मार्क दिले आणि माझं नायब तहसीलदार म्हणून 2012 साली सिलेक्शन झालं. सिलेक्शन झाल्यावरती ही जी प्रोसिजर होती, हे माझं ओपन स्पोर्ट्स कॅटेगरीतनं झालेलं सिलेक्शन होतं. तेही म्हणजे त्या त्या कॅटेगरीमध्ये मी राज्यामध्ये पहिला होतो. आणि ओपन स्पोर्ट्स मध्ये म्हटल्यावरती स्पोर्ट्स आपलं जे काही हे आहे, सर्टिफिकेट जे असतात, स्विमिंगचे जे काही सर्टिफिकेट आहेत ते व्हॅलिडेट करावे लागतात. सगळं ते ऑथोराइज संघटनेकडनं खेळले आहेत का नाही, हे सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. त्यामुळे मग ते कागदपत्रांची जुळवाजुळव त्यासाठी माझ्या वडिलांचे झालेले बँगलोर, मध्ये नागपूर, मग मुंबई, पुणे अशा सगळ्या झालेल्या चक्रा, त्यांनी घेतलेले कष्ट, असं सगळं झालं. त्यानंतर तेव्हा सिलेक्शन झालं. त्यानंतर मला पोस्टिंगचा पण एक अनुभव सांगतो. त्यावेळी पहिले 10 मध्ये आल्यामुळे असा एक विषय होता की जे पहिले 10 आले होते त्यांना नागपूर पोस्टिंग मिळत होती, डिव्हिजन नागपूर मिळत होतं. तर मग त्याच्या आधीच मी आमचे जे डेस्क ऑफिसर होते त्यांना जाऊन भेटलेलो होतो. आणि मग संबंधित जे महसूल मंत्री होते त्यांना त्यांनी सांगितलेलं होतं की डेस्क ऑफिसरनी, सर नाही मी यांना पाहिलेलं आहे, यांना आपण जर नाशिकच दिलं तर त्यांना सोयीचं राहील. असं तसं त्या आधी नाहीच म्हटले. मग शेवटी त्यांनी मान्य केलं आणि मला नाशिकमध्ये पोस्टिंग दिली. आणि 2012 मध्ये मी नाशिकला रुजू झालो. पहिले वर्षभर एक सगळीकडे अटॅचमेंट असते आपली, साधारणतः 12-13 डिपार्टमेंट आहेत, त्या डिपार्टमेंटला आपली अटॅचमेंट असते की तिथं कामकाज कसं चालतं, काय चालतं, अशा सगळ्या पद्धतीचं हे आहे. त्यानंतर एक वर्ष तुम्हाला एक तुमची सेपरेट चार्ज तुम्हाला दिला जातो. मला तो कळवण इथे मिळाला होता. कळवणला मी 1 वर्ष महसूल नायब तहसीलदार म्हणून काम केलं. त्यानंतर मी नाशिकमध्येच विविध ठिकाणी म्हणजे सप्लाय इन्स्पेक्टर त्याच्यामध्ये तुम्हाला असं असतं की राशन दुकानं जी आहेत आपली, ती दुकानं वगैरे तपासणं, धान्याचा पुरवठा लोकांना व्यवस्थित होतोय का नाही होते, कुठे काही अडचणी आहेत का, काही झालेलं आहे का, ते सगळं तपासणं. त्यानंतर निवडणूक म्हणजे विधानसभा, लोकसभा, मी निवडणूक नायब तहसीलदार देवळी मतदारसंघ 126 याचा पण मी नायब तहसीलदार होतो. आणि मग त्यावेळी मग दोन्ही विधानसभा, लोकसभा निवडणुका दोन्ही मी पार पाडल्या. त्यावेळी विविध म्हणजे त्यावेळी सगळ्यात आमच्या माझ्या स्टाफ बरोबरच माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मला चांगला सपोर्ट लाभला. आतापर्यंतच्या पूर्णच नोकरीमध्ये मला सपोर्ट लाभत आलेला आहे आणि तो इथून पुढे असंच लाभत राहील. त्यानंतर मग माझं 2022-20 मध्ये तहसीलदार म्हणून प्रमोशन झालं. आणि मग त्यानंतर मी जळगाव येथे रुजू झालो निवडणूक तहसीलदार म्हणून. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात जी निवडणूक शाखा असते तिथं मी तहसीलदार म्हणून जॉईन झालो. त्यानंतर आपलं तिथं मी पदवीधर मतदान अशा सगळ्या ही मतदान पद्धती स्वतः म्हणजे आमच्या साहेबांच्या हाताखाली काम करून ती पार पाडली. त्यानंतर आता सध्या मी धुळे येथे संजय गांधी निराधार लोकांचा तहसीलदार
म्हणजे संजय गांधी योजनाचा तहसीलदार धुळे शहरासाठी जो आहे तो मी सध्या इथं कार्यरत आहे धुळ्यात. आणि सध्या इथं काम करत असताना एक जी मनात जी इच्छा होती की आपण गोरगरीब अपंगांसाठी जे काही काम करावं थोडंफार, जे अशी इच्छा होती ती इथं आल्यावरती पूर्ण होते असं मला जाणवत आहे. आणि त्याचं मला खरंच खूप समाधान आहे. एवढं सांगून मी माझे माझं पुष्प संपवतो आणि तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर विचारा. थँक्यू. तर खूप छान तुमचा प्रवास आहे आणि ज्या पद्धतीने की सगळ्या गोष्टी एक 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 स्वीकारत गेल्या, ऍक्सेप्ट करत गेल्यात आणि जे काही चांगलं आहे, बेस्ट आहे ते घेण्याचा प्रयत्न केला. आणि एक म्हणजे ज्या गोष्टी जी ॲक्वा थेरपी तुमच्या तब्येतीसाठी तुम्हाला सांगितली होती, तर त्यातनं तुम्ही तुमचं करिअरच सेट केलं आणि एक आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार इथपर्यंत मजल मारत गेलात. आणि जे स्वप्न होतं की जे तुमच्या टीचरने तुम्हाला व्हिज्युअलायझेशनचं टेक्निक शिकवलं होतं की नाही मला काहीतरी एक अधिकारीच बनायचं आहे, आणि ते तुम्ही तुमच्या मनात हृदयात कोरून ठेवलं आणि एक अधिकारी झालात आणि आता कार्यरत आहात. तर खूप खूप तुमचा प्रवास छान आहे. तर सर, या सगळ्या प्रवासात तुमच्या जीवनातला आनंदाचा क्षण कुठला आहे? हॅपीएस्ट मोमेंट. हॅपीएस्ट मोमेंट माझा असा होता की जेव्हा हा एमपीएससी ची परीक्षा जेव्हा पास झालो होतो तेव्हा रिझल्ट पाहिला. म्हणजे जो आता मी नायब सर म्हणून ज्यावेळी रिझ्यू झालो तेव्हा रिझल्ट जेव्हा आला होता तेव्हा काही सेकंदासाठी मी श्वास घ्यायला विसरलो होतो. एवढा मला आनंद झाला होता आणि मी उड्या मारत होतो. आई म्हणाले श्वास घे पहिले आणि मग पुढचा आनंद साजरा कर. तो एक माझा हॅपीएस्ट मोमेंट होता. त्यानंतर छत्रपती अवॉर्ड जेव्हा डिक्लेअर झाला होता तो एक माझा हॅपीएस्ट मोमेंट होता. सर, या संपूर्ण प्रवासात याच्या अगदी विरुद्ध, व्हॉट इज द वर्स्ट मोमेंट की जो अगदी वेदनादायक क्षण की जो तुम्ही कधी विसरू शकत नाही? वेदनादायक क्षण म्हणजे असं होतं की इंग्लंडला ज्यावेळी जायचं होतं 2005-06 ला, पाच मध्ये आय थिंक, पाच मध्ये ती गोष्ट आहे ही की माझ्या इव्हेंटच्या आधी माझे पाय वगैरे खूप सुजून गेले होते. म्हणजे पायाला एवढी सूज होती की मला पाय चालता येत नव्हतं. तो जरा वेदनादायक क्षण होता. त्यावेळी मग भीष्मराज बाम त्यावेळी सर नाशिकलाच होते. मग ते सरांनी मला बोलवलं की तू इंग्लंडला चालायस तर तू मला येऊन भेटून जावंस. मग त्यावेळी सरांनी एक सांगितलेलं होतं की तुम्ही स्वतः एक व्हिज्युअलाइज करा की तुम्ही ती गोष्ट मिळवली आहे. मग हे सगळं करत असताना ही जी पायाला आलेली सूज आहे, मग मी असं व्हिज्युअलाइज करत होतो त्यावेळेस की ती सूज गेलेली आहे आणि मला मेडल मिळालेलं आहे. असं हा एक जेव्हा पाय दुखले किंवा सुजले, हा एक खूपच क्रिटिकल मुवमेंट होता त्यावेळेस. आणि सर, जसं की तुम्ही सांगितलं की प्रत्येक वेळेस शिकत गेलात आणि चॅलेंजेस स्वीकारत गेलात, तरी हे सगळं करणं आणि टिकावून ठेवणं यासाठी खूप महत्वाची आंतर ऊर्जा असते. आणि ज्याला आपण म्हणतो ना की एखादा दिवा पेटायला एका ठिणगीची आवश्यकता असते, तर हे सगळं कुठून तुम्हाला मिळालं? कुठून म्हणजे हे सगळं माझ्या बहिणीकडनं आणि माझ्या आई वडिलांकडनं, कारण माझी बहीण पण रेकॉर्ड होल्डर आहे. आणि कसं होतं की सुरुवातीला ज्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या, म्हणजे साधारण चुटकी वाजवणं वगैरे जी गोष्ट असते साधी, आपण म्हणतो की जेव्हा भाऊ बहिणीचं असतं की जेव्हा एखाद्याला जमतं, म्हणजे आपल्या मोठ्याला किंवा छोट्याला भावाला जेव्हा ते जमतं आणि आपल्याला ते जमत नसतं ती गोष्ट, मग ते थोडं चॅलेंजिंग, म्हणजे आपल्याला थोडंसं ते आपण म्हणतो ना आपण की नाही मला पण हे जमेल, आपण ते याने घेतो असं काय म्हणता येईल, एक चॅलेंज म्हणून आपण जेव्हा घेतो आणि ते जेव्हा जमतं, म्हणजे ती पण माझी बहीण पण त्याच्यामध्ये तिने पण मला ग्रो करण्यामध्ये किंवा माझा सपोर्ट सिस्टीम म्हणून तिने पण खूप मोठं काम काम केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तिने ती करून दाखवायची ना, मग ती करते तर मग तुला काय जमत नाही असं घरच्यांचा एक प्रश्न असायचा. मग हिला जमतं तर ही छोटी आहे आपल्यापेक्षा, मग हिला जमतं तर आपण केलं पाहिजे. मग अशातनं पण माझी बरीच प्रगती झाली. अशा काही गोष्टी आहेत. म्हणजे आम्ही स्वतः माझे सगळे कुटुंबातले मेंबर्सच सगळे हे आहेत, आमचे सपोर्ट सिस्टीमच आहेत माझे, असं म्हणायला हरकत नाही.
आणि सर, जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की तुमचं बालपण हे पूर्ण नाशिक जिल्ह्यातच गेलं. हो. ओके. छान. एक मी माझी एक कविता होती, ती ती माझी राहिली म्हणायची, ती आता मी एक सादर करतो, जी मी स्वतःच केलेली आणि होती. हो, नाही, मी ते सांगणारच होतो तुम्हाला नंतर. आणि हं. तुमचे काही व्हिडिओ आणि फोटो तुम्ही पाठवले ते पण बरोबर. मी शेअर करतो, त्याच्याविषयी बोला. आधी कविता वाचून दाखवा, तोवर चालेल. मी ते फोटो तुमचे ओपन करतो. येस, येस. कविता आता सुरू करतोय. कवितेचं नाव आहे जीवन. जीवन हे जीवन असतं, तुमचं आमचं सारखं नसतं. कुणाच्या आयुष्यात आधी सुख, त्यानंतर दुःख असतं, तर कुणाच्या आयुष्यात त्या उलट घडतं. सुख भरपूर आनंद देऊन जातो, दुःख बरेच काही शिकून जातो. जगात टिकण्यासाठी चाललेला संघर्ष म्हणजे जीवन असतं. संघर्ष विना जीवन व्यर्थ असतं. सुखानंतर दुःख हे येत असतं, हे नियतीचं चक्र असतं. म्हणून मी म्हणतो, अपयशानंतर यश हे येत असतं, हे नियतीचं चक्र असतं. म्हणून मी म्हणतो, जीवन हे जीवन असतं, तुमचं आमचं सारखं नसतं. धन्यवाद. खूप छान सर. तुमचे असे किती कविता आहे सर? अशा आता साधारणतः त्यावेळी 22 कविता केलेल्या होत्या. हा. आता सध्या सगळं बंद आहे. बरं. हं? मी ते फोटो शेअर करतो, त्याविषयी तुम्ही बोला. आणि मग आपण नक्कीच. सगळ्यांसाठी मंच खुला करू. नक्कीच, नक्कीच. दिसतंय सर स्क्रीनवर? हो, दिसतंय, दिसतंय. तुमचं आता लोड होतंय. हा कुठला फोटो आहे? त्या हा दिल्ली मधला फोटो आहे माझ्यामध्ये. आणि त्या इव्हेंट नंतर झीचे दिल्ली का मुंबईचा फोटो आहे. नॅशनल मधलाच फोटो आहे. आणि त्यावेळी इव्हेंट नंतर मग झीचे जे हे आहेत वार्ताहर, ते इंटरव्ह्यू घेत होते की तुम्हाला मेडल मिळालं कसं वाटतं, काय वाटतं, अशा हे प्रश्न त्यांनी त्यावेळी विचारलेले होते. आणि त्यावेळी पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदाच मी टीव्हीवर आलेलो होतो, त्यामुळे तो एक अजून खूपच छान वाटत होतं त्यावेळेस. हा जो फोटो आहे, हा प्रज्ञा पुरस्कारचा फोटो आहे. 3 जानेवारी 2007 ला. येस, 7 ला हा पुरस्कार मला मिळाला. मधुकर भावे हे लोकमतचे माजी संपादक यांनी हा पुरस्कार मला देऊ केला होता. हा पुरस्कार मला विलासराव देशमुख आणि त्यावेळचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि उपमुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते तो मिळालेला होता. ऊर्जा मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते तो मिळालेला होता. हा क्षण, हा पण एक खूप मोठा क्षण माझ्यासाठी होता. कारण राज्याचे मुख्यमंत्री तो आपल्याला हा पुरस्कार देत आहे म्हटल्यावरती तो खरंच एक खूप मोठा क्षण होता माझ्यासाठी. ओपनिंग सेरेमनीमध्ये हा मलेशिया इथलाच फोटो आहे. तिथलं त्या डायनिंग रूम मध्ये, म्हणजे तिथं सगळे प्लेयर्स जेवण वगैरे करायचे, त्या डायनिंग रूम मधला काढलेला हा फोटो आहे. हा माझ्यामध्ये इंग्लंडचा फोटो दिसतोय. इंग्लंडला इव्हेंटच्या आधीचा फोटो आहे. हा माझ्या घरातला फोटो आहे, जो ट्रॉफीज आणि मेडल सहित काढलेला हा फोटो आहे. हा अपंग राज्य सॉरी, हा छत्रपती छत्रपती अपंग राज्य कल्याण पुरस्कार ज्यावेळी मला मिळाला होता त्यावेळेचा फोटो आहे हा. हा कलकत्त्याचा फोटो असावा. तेव्हा जस्ट कॉम्पिटिशन संपून, स्विमिंग संपून वरती आलो होतो. आणि छत्रपती अवॉर्ड मिळाल्यावरती जो फोटोशूट माझ्या एका म्हणजे फोटोग्राफर मित्रांनी करून मला तो अल्बम जेव्हा गिफ्ट केलेला होता, त्यातला छत्रपती अवॉर्ड नंतरचा हा फोटोशूट आहे, त्यातला हा एक फोटो. सेम तो छत्रपती अवॉर्ड तिथलाच फोटो आहे, त्या अल्बम मधलाच फोटो आहे. तो सेम त्याच अल्बम मधलाच फोटो आहे. ब्रेस्ट्रोक करतानाचा हा फोटो आहे. अशीच एक मुद्रा दिली होतीस त्यावेळेस. सेम तो त्याच आयुष्यातला फोटो, त्या अल्बम मधलाच फोटो आहे तो. त्याच अल्बम मधला फोटो आहे हा पण.
छत्रपती अवॉर्ड बरोबर आई वडील दोघंही आहेत. हा छत्रपती अवॉर्ड मिळाला त्यावेळेचा फोटो आहे. हा इंग्लंडमध्ये जेव्हा मला 2005 मध्ये मेडल मिळालं होतं त्यावेळेचा फोटो आहे. त्याच्यानंतर आम्ही आपल्या तिरंग्यासमोर तो उभं राहून तो फोटो आमच्या टीमने काढलेला होता. तो फोटो आहे ना. त्याच्यात माझे प्रशिक्षक नॅशनलचे जे आहेत डॉक्टर विकेट अब्बास ते सुद्धा या फोटोमध्ये दिसत आहेत. हे इंग्लंडचाच फोटो आहे, त्यावेळेचाच फोटो आहे इंग्लंड. मी आधी भावनाताईंना विनंती करतो की त्यांनी बोलावं, मग आपण सगळ्यांसाठी मंच खुला करूया. भावनाताई. नक्की. हो, धन्यवाद विशाल. आणि हंसराजचा हा सगळा प्रवास हा खूप अमेझिंग तर आहेच, त्याच्याबद्दल काही वादच नाही आहे. आणि नाशिकलाच हंसराज असल्यामुळे काही ना काही निमित्ताने आम्ही म्हणजे त्या प्रवासाचे साक्षीदार झालो. आणि मला आठवतंय की नाशिकला जेव्हा अपंग साहित्य संमेलन झालं होतं त्यामध्ये हंसराजच्या आईने एक आठवण सांगितली होती जी जी माझ्या मनातून कधीच पुसली जाणार नाही. की आज जो हंसराज दिसतोय ना त्याच्या पाठीमागे त्याची खूप मोठी मेहनत आहे. आणि त्या मेहनतीचं एक उदाहरण सांगते की नाशिकच्या थंडीमध्ये, जिथे नाशिकला थंडीमध्ये 9, 10, 8 असं टेम्परेचर असतं, त्यामध्ये हंसराजची आई त्याला पहाटे 4 वाजता उठवायची आणि त्याला घेऊन तरण तलावावर जायची. आणि तिथे एवढ्या थंडीत पहाटे हंसराजने प्रॅक्टिस केलेली आहे. तासन तास त्या थंडीमध्ये त्याने प्रॅक्टिस केलेली आहे. आजचं जे त्याचं यश आहे, म्हणजे एवढे त्याचे सगळे मेडल्स आणि ट्रॉफीज मी त्याच्या घरी जाऊन आलेली आहे. त्याच्या घरी त्याने तो फोटो दाखवलाय, तसंच त्याच्या घरामध्ये पूर्ण असं ते ट्रॉफीज आणि मेडल्स हे सगळे असे भरलेलं आहे त्याचं घर त्याने. आणि त्यामध्ये पुढची गोष्ट ही की एवढ्या यशावरती म्हणजे शिवछत्रपती पुरस्कार, एकलव्य पुरस्कार हे मिळाल्यावर पण तो तिथे थांबलेला नाहीये. त्याने सतत स्वतःची ग्रोथ होत राहिली पाहिजे याचा कायम विचार केला. आणि त्याने हे तहसीलदार होण्यापर्यंत त्याचा जो प्रवास आहे सगळाच तो चालू ठेवला आणि त्याच्यामध्ये खूप प्रचंड मेहनत घेतली. म्हणजे त्याला आम्ही म्हणजे नेहमी मनामध्ये विचार येतो की हा हंसराज नाही, हा राजहंस आहे. कारण राजहंस हा वेगळा असतो, सगळ्यांच्या पेक्षा वेगळं काहीतरी तो करून दाखवत असतो. तर तसं म्हणजे त्याचं कौतुक करावं तितकं कमी आहे. आणि म्हणजे माझ्याकडे तर खरंच त्याच्यासाठी बोलण्यासाठी त्याच्याबद्दल शब्द नाही. आज हे ह्या त्याच्या अचिव्हमेंट्स दिसतात, पण ह्याच्याही पलीकडे जाऊन तो अजून काहीतरी मोठं अचीव हे करत राहणार आहे. कारण त्याचा ध्यास आहे की सतत काहीतरी आपल्याला जे मिळालंय त्याच्याही पलीकडे जाऊन मिळवत राहायचं. आणि हे सगळं होत असताना, हे सगळं करत असताना सुद्धा त्याचे पाय कायम जमिनीवर आहेत, ही फार मोठी गोष्ट आहे. हंसराज, तुला खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू तुझं ताई, खूप थँक्यू. खूप अभिनंदन. थँक्यू धन्यवाद. ताई, थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू विशाल. धन्यवाद भावनाताई. अशोक भानसे सर. नमस्कार सर. नमस्कार, नमस्कार, बोला. सर्वांना माझा नमस्कार. तर माझ्या माहितीनुसार तुमचा पहिला पुरस्कार जो मिळाला, आदर्श पुरस्कार शाळेतला, बरोबर. तोच खूप महत्वाचा होता. येस. आणि दुसरा सर, मला 2 प्रश्न आहेत तुमच्याकडे. बोला ना सर.
औषधोपचार तुम्ही जो केला त्याच्यानंतर तुम्हाला फायदा झाला का? आणि त्याच्यानंतर दुसरा एक प्रश्न आहे, तुम्ही जे आता बी सराव आणि जे व्यायाम वगैरे करता, तर हम्म. त्याच्याबद्दल बी थोडं सांगावं असं म्हणते. आणि फॅमिली बद्दल थोडं बोलून घ्या. ऍक्च्युली आता तुम्ही जे म्हणत की जो औषध उपचार केला त्याचा पूर्ण फायदा होतो का? तर मी असं म्हणेल की सीपीला म्हणजे सेरेब्रल पाल्सीला जगामध्ये औषध नाहीये. ती तुम्ही जेवढा व्यायाम करणार, ज्या तुमचा फिटनेस जेवढा त्याच्यावरती तो विषय आहे. मी असं नाही म्हणत की आज मी इथपर्यंत जो आहे तो एकाच गोष्टीमुळे आहे अशातला किंवा एका उपचारामुळे आहे अशातला भाग नाहीये. तर हे जे सार आहे ते आतापर्यंत घेत आलेल्या ट्रीटमेंटचा त्याच्यात पूर्ण म्हणजे 10% करत का होईना इथपर्यंत आम्ही ते सगळं पोहोचलेलो आहोत. माझ्या कुटुंबामध्ये आई वडील, माझी बहीण, माझी मिसेस प्रियंका ही आहे. आम्ही हे माझं कुटुंब आहे. आणि आता व्यायाम म्हणत असाल तर थोडा कंटाळा येतो. आता व्यायाम करायला थोडा कंटाळा येतो. पण थोडा जेव्हा असं कोणी आपण म्हणतो ना की कोणीतरी मागे लागलं पाहिजे आणि मग तो होतो. तर जर कोणी म्हणजे मिसेस मागे लागली की नाही आज व्यायाम कराच म्हणून, तर मग तो करावाच लागतो. शेवटी काय ऑर्डर असते होम मिनिस्टरची, मग ती करावीच लागते. त्या पद्धतीने तो चालू आहे थोडाफार अजून अधूनमधून. सर धन्यवाद सर. आणि पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि पुन्हा भारत देशासाठी चांगले नाव कमवा. छान. येस, थँक्यू थँक्यू. धन्यवाद बांचे सर. गीता मॅडम. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. गीता मॅडम, तुम्ही बोलायच्या आधी तुम्हीचा एक शोध इथं संपू शकतो, तुम्ही त्याचा पुढाकार घ्यावा. तुम्हाला तुमच्या टीम मध्ये खूप चांगले व्यक्ती भेटतील. म्हणजे तुमच्या त्या ब्रिटिश चॅनलच्या टीम मध्ये. ओके ओके. ऍक्च्युली हंसराज सरांना मी 2-3 वर्षापूर्वी पाहिलं. हंसराज सर नमस्कार. नमस्कार. गीतांजली चौधरी. येस. मी पण पॅरासिमर आहे. ओके. नॅशनलला तुम्हाला पाहिलं होतं. आणि कुठल्या असेच इव्हेंटला पाहिलं होतं मॅडम? हा कुठल्या इव्हेंटला पाहिलं होतं? आय थिंक ग्वाल्हेरला का बरं. गुवाहाटीला कुठेतरी पाहिलेलं. ओके ओके ओके. येस. ओके. आणि त्याच्यानंतर मी डोंबिवलीत राहते आणि महानगरपालिकेतर्फे आमचा कमिशनर यांनी सत्कार केला होता. बर. आय थिंक सूर्यवंशी त्यांचं नाव. हो, तेव्हा विजय त्यांनी सूर्य. सांगितलं की डॉक्टर ते विजय सूर्य. माझा एक भाचा आहे आणि तोही स्विमिंग करतो. तर म्हटलं हो आम्ही त्यांना ओळखतो. येस येस येस. डॉक्टर विजय केडीएमसी जेव्हा आयुक्त होते ते त्यावेळी. बरोबर. हो आयुक्त होते. बरोबर. येस येस येस. बरोबर. नाही, तुमचा प्रवास आतापर्यंत सगळ्यांच्याकडून ऐकला होता, पण आज प्रत्यक्षात तुमच्याकडून ऐकण्याची संधी मिळाली म्हणून आज माझे सगळे प्लॅन रद्द केले आणि मी खूप कमी वेळा जॉईन होते. काय सर? ओके, थँक्यू मॅम. आज पहिल्यांदाच जॉईन झाले. खूप छान वाटलं सर. थँक्यू. ऑफकोर्स खूप स्ट्रगल आहे आणि सीपी म्हटल्यावर समजू शकते. आणि मी पण पॅरासिमर आहे, त्यामुळे आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायला जे नॉर्मल लोकांना जे 4 दिवस लागतात तिथे आपल्याला 40 दिवस लागतात. बरोबर बरोबर. आय अग्री. त्यामुळे तुमचं खूप खूप कौतुक सर. आणि तुमच्या पुढील भविष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू मॅम. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू विशाल सर. थँक्यू गीता मॅडम. डॉक्टर अनिता मॅडम, अनुराधा मॅडम. हॅलो सर, नमस्कार. नमस्कार. मी अनुराधा जोशी कराड मधून बोलतेय. ओके. मी गृहिणी आहे. मला खूप छान वाटलं आता भावनाताई म्हटल्यासारखं. थोडस माझं भाषेचा प्रॉब्लेम आहे, मी कन्नड भाषिक आहे, पण तरी सुद्धा मला जेव्हा तुम्ही अक्वा ट्रीटमेंट आणि जलतरणपटू हे सगळं तुम्ही जेव्हा सांगत होता, माझ्या मनात एकच शब्द आला, तुम्ही त्या स्विमिंग पूलवरचा राजहंस
तुमचं नाव हंसराज ऐकल्यावरच मला ते डोक्यात आलं की त्या स्विमिंग पूलवरच्या तुम्ही राजहंस आहेत म्हणून. तसं मी काय कवयित्री किंवा साहित्यिक काही नाहीये. त्यामुळं मी मला जसं येते तसं मी तुम्हाला सांगत आहे. सांगा मॅडम. आणि एक तुम्ही आता संजय गांधी डिपार्टमेंट मध्ये हो आहात हो असं तुम्ही हो सांगितलं. हो. तर मी पण एक ह्या सिटीमध्ये एक समाजसेवा करतीये आपल्या बर दिव्यांग लोकांसाठी. बर. तर सर इथं माझ्या लक्षात येते की डॉक्टर सर्टिफिकेट मिळताना हम्म. बरेच अशी ज्यांना जेवढी टक्के मिळायला पाहिजे तेवढं मिळत नाही, किंवा ज्यांना काहीच नसतं त्यांना 40-50% सर्टिफिकेट मिळते. तर तेव्हा एक अटी आहे की संजय गांधी योजना लागू पडायला 1% आहे. तर एक माझ्याकडे एक मुलगा आला. मुलगा बर म्हणजे साधारण 35 वर्षाचा आहे. बर त्याला बघितलं तर मला वाटते तो 40% पेक्षा जास्त आहे, पण त्याला डॉक्टरांनी 20% दिले. बर. तर ह्याच्यासाठी आम्ही सरकारकडनं काय मागू शकतो? बेसिकली असं आहे मॅडम की ह्या केसमध्ये, अपंगांच्या केसमध्ये जे आहे तुमचं डिसेबिलिटी सर्टिफिकेट किंवा डिसेबिलिटी पर्सेंटेज मिनिमम 40% तरी पाहिजे किंवा त्याच्यावरती पाहिजे. 40%च्या खाली आम्ही देऊ शकत नाही, कारण नियमात तसं बसत नाही. मग तुम्हाला डॉक्टरकडे ते अपील करणं हा एकच पर्याय तुमच्याकडे उरतो. आणि मग त्या पद्धतीने ते डॉक्टर जसे सर्टिफिकेट देतील, कारण तो पूर्णपणे तो अधिकार त्या डॉक्टरचा आहे. तो ते ज्युरिस्डिक्शन जे आहे 40% किंवा आपण किती पर्सेंटेजचं सर्टिफिकेट द्यायचं, हा ते डॉक्टरचं आहे. त्यात आम्ही स्वतः काही हे करू शकत नाही. ह्याच्यासाठी तो पुण्याला अपील केला होता हा आणि तिथे सुद्धा त्याला 20% म्हणूनच पाठवले, पण तो चालताना त्याची इम्बॅलन्स बघितलं आणि त्याच्या हातात पण थोडीशी कमीपणा आहे बर. आणि गरिबी खूप आहे घरात. हम्म. तर ह्याच्यासाठी आम्ही काय त्याला मदत करू शकतो हे मला विचारायचं होतं. ठीक आहे. नाही नाही, सध्या म्हणजे तेवढा एक तुम्ही जे म्हणताय अपंगाचं क्रायटेरिया तेवढा एकच होऊ शकतो. हे हे एक होऊ शकतं, फक्त अपंगांचंच फक्त मिळू शकतं त्याला. बाकीच्या क्रायटेरियामध्ये मग तो बसणार नाही, कारण मग ते जेवढे क्रायटेरिया आहेत, विधवा, परित्यक्ता वगैरे, ते सगळ्या महिलांचे आहेत. त्यामुळे तो त्यात बसू शकणार नाही. आणि जर तुम्हाला 40% सर्टिफिकेट जर पुढे म्हणजे त्या डॉक्टरने जर दिलं, समजा तुम्ही अपील करून पुढे गेलात किंवा काय, कारण कसं असतं हे ठरवताना डॉक्टरचा बेंच 5 ते 6 डॉक्टर त्या बेंचवर बसलेले असतात. एखाद्या पेशंटचं जेव्हा आपण डिस्प्युटी सर्टिफिकेट जेव्हा ठरवतो पर्सेंटेज, त्यावेळी त्या 5 ते 6 डॉक्टरकडून तुमच्या प्रत्येक मुवमेंटची आणि प्रत्येक गोष्टीची तुमची हे केली जाते. आणि त्यानंतरच तुम्हाला ते पर्सेंटेज ऑफ डिसेबिलिटी दिलं जातं. तेवढं तो क्रायटेरिया जो आहे तो दिला जातो. आणि त्याच्यात तो तो पूर्ण जो ज्युरिडिक्शन ते डॉक्टरचा आहे, त्याच्यामध्ये आम्ही तरी काय करू शकणार नाही मॅडम. आपल्या ओके सर. येस, थँक्यू. खूप छान वाटलं. तुम्ही ते 53% म्हटला, ते खरंच नक्कीच ते 53% नाहीये. तुम्ही 100% तुमच्याकडे एबिलिटी होतं म्हणून तुम्ही तहसीलदार पदापर्यंत पोहोचला. आणि थँक्यू पुढील मॅडम. वाटचालीसाठी शुभेच्छा आणि अभिनंदन. थँक्यू मॅडम. धन्यवाद अनुराधा मॅडम. डॉक्टर अनिता मॅडम. धन्यवाद सर. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. नमस्कार नमस्कार. सर, तुम्ही मला ओळखत नाही, पण हा. म्हणजे तुम्हाला तर सगळेच ओळखतात, पण त्यापैकी मी पण एक आहे की मी तुम्हाला ओळखते आणि मी तुम्हाला फोन पण केलेला, कारण माझ्या पीएचडीच्या कामामध्ये सर तुमचा हातभार आहे. ओ. सर्वेसाठी तुम्ही इथे नाशिकमध्ये तहसीलदार होतात आणि मी तुम्हाला फोन केला होता, तर तुम्ही मला बर रेफरन्सेस दिले होते, फोन नंबर दिले होते. तर बर तुम्हाला धन्यवाद म्हणायची वेळ मला म्हणजे नंतर आली नाही, की असं प्रत्यक्षात समोरासमोर नाही झालं. तर मी आता तुम्हाला धन्यवाद देते की सर थँक्यू, तुम्ही मला नाही पीएचडीच्या कामामध्ये मला खूप मदत झाली तुमची. तर नाही, त्याबद्दल सर थँक्यू. तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि सर तुमच्या मेहनतीला, कष्टाला खूप खूप सलाम आणि पुढील थँक्यू मॅडम. वाटचालीसाठी शुभेच्छा. खरंच थँक्यू थँक्यू सर, मॅडम. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद डॉक्टर अनिता मॅडम. सारिका मॅडम. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. नमस्कार. सर, खूप छान तुमचा प्रेरणादायी प्रवास, आणि तुम्ही कधीच गिव्ह अप नाही केलं, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि
खूप खूप शुभेच्छा सर तुमच्या पुढील वाटचालीसाठी आणि अभिनंदन पण सर. धन्यवाद धन्यवाद मॅडम. धन्यवाद सारिका मॅडम. डॉक्टर सुदानी सर. डॉक्टर असुदानी सर. चंद्रविलास पाटील सर. प्लीज अनम्यूट करून बोला. तुमचे आई बाबा दोघं आहेत का तिथं? हो. नाही, ते नाशिकला आहे. नाशिकला आहे सर आम्ही आता. अच्छा. बोला सर. नाशिकहून बोलतोय. नमस्कार सर. नमस्कार. नमस्ते नमस्ते सर. काय सर्व प्रवास आम्ही त्याचा बघितलाय, आम्हीच अनुभवलाय. शब्दात सांगणं अवघड आहे. आज तिकडे धुळ्यालाच होतो, आता आलो आम्ही संध्याकाळीच नाशिकला. चालेल सर. थँक्यू. हो धन्यवाद सर. धन्यवाद सर. धन्यवाद सर. डॉक्टर असुदानी सर अनम्यूट करून बोलायचं. नाहीतर आपण समापनाच्या दिशेकडे जाऊया. निश्चितच हंसराज पाटील सर, तुम्ही तुमचा जो प्रवास आमच्यासोबत शेअर केला, यातनं निश्चितच आम्हालाच नाही तर जी पण लोक फेसबुक लाईव्ह युट्यूबला बघतील त्यांना सर्वांनाच प्रेरणा मिळेल. कारण जे अगदी नॉर्मल लोक असतात ते पण पहिल्या अटेम्प्ट मध्ये MPSC क्लिअर करणं हे खूप चॅलेंजिंग असतं त्यांच्यासाठी. आणि तुम्ही तर एवढं सगळं चॅलेंजेस असताना आज या पोझिशनला पोहोचलात आणि इथं पोहोचल्यानंतरही तुमचे प्रयत्न खूप की जी ऊर्जा आहे ती टिकवून ठेवणं यासाठी तुम्ही वापरतायत, तर हे खूप छान आहे. जाता जाता सर्वांसाठी एक छोटासा संदेश द्यावा. मी आमच्या संपूर्ण संवाद सारथी टीम आणि संकल्प फाउंडेशनच्या परिवाराकडून तुमचे ऋण व्यक्त करतो. आपण पुढेही कायम संवादात राहूया. आणि सर नक्की. निश्चितच जाता जाता सर्वांसाठी एक छोटासा संदेश द्यावा आणि एक विनंती की आम्ही या सत्संगाची सांगता प्रार्थनेने कवितेने करतो, तर तुमची अजून एखादी कविता आम्हाला जाता जाता ऐकावी. कविता तर नाही, म्हणजे ही एक होती सध्या म्हणजे आठवत होती मला म्हणून मी ती म्हटलो, आणि ती माझ्याकडे लिखित स्वरूपात होती. आता सध्या तर कविता आता सध्या आठवत नाहीये. ओके, प्रार्थना आपण घेतली तर चालेल सर. ठीक आहे ठीक आहे. तुम्ही एक छोटासा संदेश सर्वांसाठी द्यावा, मग आपण प्रार्थनेकडे जाऊया. संदेशात एवढंच मी सांगेल की ज्याप्रमाणे आपण गुलाबाचं फुल ज्याप्रमाणे ऍक्सेप्ट करतो, की गुलाब आपण काट्यासहित ऍक्सेप्ट करतो, त्या पद्धतीने आपण स्वतःला पहिले ऍक्सेप्ट करायला शिका. आणि जेव्हापासून आपण स्वतःला जेव्हा ऍक्सेप्ट करायला लागतो, तेव्हापासून आपल्याला प्रत्येक गोष्ट सोपी वाटायला लागते आणि आपल्याला आपला प्रवास जो आहे तो थोडासा सुखकर होतो इथं. आणि दुसरा एक महत्वाचा विषय असा आहे की आपल्याला मदत करायला सगळेच तयार आहे, पण ती आपण मागितली पाहिजे. आपण मदत मागायला लाजलं नाही पाहिजे. की आम्हाला आपल्याला बऱ्याच वेळा म्हणजे बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की मदत मागावी का नाही, की मग मदत मागितल्यावरती मग योग्य आहे का नाही. तर तसं नाहीये, मदत करायला आपल्याला सगळं जग तयार आहे. आपण फक्त मदत मागून बघा, लोक नक्कीच तुम्हाला मदत करतील. धन्यवाद. धन्यवाद सर. निश्चितच तुमच्या संपूर्ण परिवाराला, आई वडील असतील, तुमची बहीण आणि आता तुमच्या सोबत तुमची सहचारी आणि जी पण काय मित्र परिवार आहे आणि तुम्हाला जे जे शिक्षक त्यांनी प्रेरणा दिली त्या सर्वांनाच खूप खूप सलाम. आणि अशाच पद्धतीने तुमचा आदर्श घेऊन इतरांनी जगावं आणि आपल्याला सिद्ध करावं, यासाठी खूप खूप शुभेच्छा. आपण थँक्यू. छोट्याशा प्रार्थनेने आजच्या सत्संगाची सांगता करूया. मी सर्वांचे पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो आणि पुन्हा आपण पुढच्या सोमवारी नवीन एका व्यक्तिमत्वाला जाणून घेण्यासाठी पुनश्च जमूया. हे सगळ्यांचे प्रयत्न आहे, त्यामुळे इथपर्यंत 125
एपिसोड पर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. तर ही सगळ्यांची ताकद आहे. आम्ही तर एक निमित्त आहोत आणि सर्वांच्या सहकार्यामुळे इथपर्यंत जो प्रवास झाला तो खूप सुखकर झाला. मलाही आपण बोलवलं आजच्या कार्यक्रमाला, त्याबद्दल आपले आभार मानतो मी. धन्यवाद. धन्यवाद सर. एक छोट्याशा प्रार्थनेने आजच्या या कार्यक्रमाची आपण सांगता करूया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद.